सादर केलेले आहे. तर असे चंद्रशेखर ठाकूर आता इथे आनंदाचे डोही आपल्याला झोंबवणार आहे. तर झुंबायचं की उडायचं हा तुमचा प्रश्न आहे बघा. तर मी सरांना विनंती करते, ठाकूर सर आणि तृप्ती मॅडम प्लीज कार्यक्रमाचे सूत्र तुमच्या हातात देते. धन्यवाद. कार्यक्रमात ही दोनच मिनिटं तृप्ती मॅडमची छोटीशी ओळख राहिली. संगीत विशारद आणि पत्रिका त्यांची झालेली आहे. त्या सरांबरोबर अनेक कार्यक्रम त्या मॅडमही करत असतात. गीत तृप्ती हा त्यांचा 1.5 तासाचा हिंदी मराठी गाण्याचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी ऐकलाच असेल. 500हून जास्त त्यांच्या कविता आहेत. 220हून अधिक सन्मानपत्र त्यांनी दिलेली आहेत आणि त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. आंतरशालेय स्पर्धेत समूहगीत, नाट्यछटा अशी अनेक पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. काव्यलेखनासाठी मराठी साहित्य मंडळातर्फे विशेष प्रावीण्य आणि द्वितीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर अशा तृप्ती सरदेसाई सरांची सोबत आज करणार आहे. मी आपल्या दोघांचंही बसायला साहित्य मंचातर्फे स्वागत करते आणि सगळी सूत्र आपल्या हातात देते. आणि मुद्दाम एक नमूद करावं असं वाटतं की सरांचं वेळेचं नियोजन इतकं चोख असतं की आता त्यांचं घड्याळ चालू होईल तर 90 मिनिटाचा कार्यक्रम 91 मिनिटाला सर इथे तुम्हाला दिसणार नाही. हो, आज 120 मिनिटाचा आहे. तर सर आपल्या हातात सुरू.
सारस्वतांचे आणि उपस्थित सर्व रसिकगणांचे मनपूर्वक स्वागत आजच्या ह्या आमच्या कार्यक्रमामध्ये आनंदाचे डोहे. आपल्या सभोवती आनंदाचा डोह भरून आहे आणि ह्या डोहातला प्रत्येक तरंग हा आनंदाचा म्हणजे एवढ्या आनंदाचा असतो की आनंद हा स्वतःच आनंदी होऊन गेलेला आहे. तर असा हा अनेक साहित्यिकांनी कलाकारांनी आपल्याला दिलेला असा आनंदाचा ठेवा आहे. तुकाराम महाराज परमेश्वर भेटीसाठी आसुसले होते आणि तसेच आम्ही सुद्धा आपल्यासारख्या रसिकांच्या भेटीची उत्कटतेने वाट पाहतो. काव्य, संवाद, साहित्य, नाट्य, गायन आणि किस्से यांनी भरलेल्या या आनंदाच्या डोहातला प्रत्येक थेंब आपल्याला नक्कीच आनंदी करेल. आम्ही दोघेही भाग्यवान समजतो स्वतःला की आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रेक्षकांची कधीही वाण असत नाही. भरपूर संख्येने मंडळी येतात. ते प्रेम आहे ना, ते प्रेम करत असंच राहू दे. आणि एखाद्या वेळी काय होतं, झालं नाही पण कमी उपस्थिती असेल ना काही ठिकाणी, तर त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून घ्यायचं कौशल्य पुलंसारख्या व्यक्तीकडे असतं. आपल्याला दाते म्हणजे सगळ्यांना गायक अरुण दाते त्यांनी सांगितलं, ते पूर्वी इंदूरला राहत असत आणि ज्यावेळी मुंबईत आले त्यावेळी अरुण दात्यांना कुठे ओळखत नव्हतं आणि त्यांचा कार्यक्रम कुणीतरी आयोजित केला होता. त्या अरुण दात्यांनी स्वतः सांगितले, काही सुधी नाही, व्हिडिओ आहे. ते म्हणाले, मला कुठे ओळखत नव्हतं मुंबईमध्ये, तरी पण माझा कार्यक्रम कुणीतरी ठेवला होता गाण्यांचा आणि त्याला अपेक्षेप्रमाणे अतिशय तुरळक गर्दी होती, कारण त्याचं नाव सुद्धा माहीत नव्हतं. तर अरुण दाते म्हणाले की मी इतका भाग्यवान की माझ्या त्या मुंबईच्या पहिल्या कार्यक्रमाला पु ल देशपांडे हजर होते, त्यामुळे मला आनंद झाला. मी जाऊन त्यांना नमस्कार केला, म्हटलं बघा तुमचे आशीर्वाद असू देत वगैरे. पण म्हणाले, मी पुन्हा विचारलं की मला थोडा उत्सुकता वाटते, तुम्ही उत्तर दिलं तर मला आनंद होईल की माझं नाव कोणाला माहिती नाही अशा नवख्या माणसांच्या कार्यक्रमाला आणि गर्दी इतकी तुरळक आहे, असे 1000 लोक आहेत, त्या पाहुण्यांनी बोलवलं, इतकी तुरळक उपस्थिती, तुम्ही कसे काय आहेत माझ्या कार्यक्रमाला? त्यावेळी फुलं म्हणाले, एवढं दाते गेला महिनाभर माझी तब्येत बरी नाही आहे, मी घरी येत आहे, डॉक्टरनी सांगितलं बाहेर पडू नका. कंटाळलो, काल छोटी फॉलोअपसाठी गेलो आणि डॉक्टरांना विचारलं किती दिवस झाले घरात बसून. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की उद्यापासून तुम्ही थोडं बाहेर जात जा, फक्त एक पथ्य पाळा की जिथे कमी गर्दी असेल अशा ठिकाणी जायचं. म्हणजे त्या कमी उपस्थितीचा किती छान उपयोग करून घेतला. म्हणून फुलं आहेत आणि ठाकूर असं. कसं आहे, शाळेत असताना मी आठवतो मला एक सुभाषित, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम सुनेशीच्या मूर्खाणा निद्रया कलेनवा. जे विद्वान मंडळी असतात तर काव्यशास्त्र विनोदामध्ये त्यांचा वेळ जातो. मूर्ख माणसं असतात ती व्यस्त करतात, झोपा काढतात, भांडणं करतात. आपण अर्थातच सगळे पहिल्या कॅटेगरीतले लोक आहोत. आजच्या कार्यक्रमाला जरा आम्हाला जास्त आनंद वाटतो, पण सगळेच रसायनांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे जवळजवळ प्रत्येकजण साहित्यिक या क्षेत्रात मोडणार आहे, त्यामुळे आजचा कार्यक्रम थोडा करायला आणखी मजा वाटेल. अनेक वेळा मला वाटतं आपण खूप भाग्यवान आहोत, कारण आपण महाराष्ट्रामध्ये जन्मलो. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिग्गज म्हणाव्या अशा विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या आणि आत्ता देखील आहेतच. आणि एक दोन नाही, कितीतरी नावे घ्यायची झाली ना, आता लेखक म्हटलं तर राम गणेश गडकरी, कवी, कुसुम आंधळे, नाटककार, वसंत नाणेकर, अभिनेते, प्रभाकर पणशीकर, वक्ते, आचार्य अत्रे, विचारवंत, शिवाजीराव भोसले, पुढारी, मधु दंडवते, शास्त्रज्ञ, जयंत नारळीकर, खेळाडू, सुनील गावस्कर, नाट्य निर्माते, मोहन वाघ, चित्रपट निर्माते, राजा परांजपे, गायक, लता मंगेशकर आणि इथे बसलेल्या मधुवंतिताई पेठे याही, संगीतकार, श्रीनिवास खडे आणि अशी शेकडो नररत्न. आणि आज पसायदांचा कार्यक्रम आहे. पसायदांचं रोप ज्यांनी लावलं ते आमचे मोडक सर, त्यांचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपण म्हणतो ना, त्याचं उदाहरण म्हणून मी मोडक सरांचं नाव घेईन. आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करायचा हा मला जास्त आनंद होतो. त्यांनी लावलेलं रोप आज थोडा गोष्ट झाला आहे पसायदांचा. अशी अनेक मंडळी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली, म्हणून मला वाटतं की आम्ही खूप भाग्यवान आहोत आपण सगळे. तर आपल्या प्रतिमेच्या रंगाने आणि कल्पकतेच्या सुराने कलेला नवा साथ चढवणाऱ्या निवडक कलाकारांच्या मध्ये गदिमा आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांचा समावेश केल्याशिवाय ही यादी काही पूर्णत्वाला जायची नाही. तर
कारण दोघेही मित्र आणि सच्चे कलाकार. गदिमांच्या लेखणीमधनं शब्द सगळे ठुमकत ठुमकत असे यायचे आणि नंतर बाबूजींच्या संगीतात ते ठुमकवू लागायचे आणि अक्षरशः माती दूर करावी आणि झुळझुळ पाण्याचा झरा लागावा असे हे शब्दसुरांचं दोघांचं नातं. तर मराठी मनाच्या गाभाऱ्यामध्ये गेली 6 दशकं या द्विमूर्तींचे शब्दसूर अखंड निनादत आहे आणि अवीट गोडीच्या सुरांमध्ये, भावमधुर शब्दांमध्ये आणि मनाला स्पर्शणाऱ्या आविष्कारामध्ये आपला मराठी रसिक अगदी चिंब चिंब भिजत आहे. या सर्व कलाकारांनी जरी ऐहिक जगातनं एक्झिट घेतली असली आणि त्याला अनेक वर्ष झाली असली तरीही त्यांच्या कलाकृतीच्या चांदणीची जादू जराही कमी झालेली नाही. अगदी खरं बोलत होती ताई. साहित्यिकाबद्दल आपण बोलताना प्रथम आपल्या ओठावरती नाव येतं ते अलगद आपले सगळ्यांचे लाडके पु ल देशपांडे. पु ल म्हणजे एक चतुरस्र व्यक्तिमत्व की खळखळून हसवणारे विनोद म्हणजे पु ल आणि त्यासाठी असणारं आवश्यक असणारं जबरदस्त निरीक्षण पु ल यांच्याकडे होतं. आता आपण पुलंचा उल्लेख केला तर पुलंचं गणगोठ हे आपल्या आयुष्यामध्ये घर करून बसलेलं आहे. अगदी आपल्या आजूबाजूला वावरतात असं वाटतं आणि पुलं हे केवळ लेखकच नाही तर ते समाजाचा आरसा होते आणि त्यात पडणारी सगळी प्रतिबिंब त्यांनी अगदी गोड गोजिरी अशी करून दाखवली. तसंच आयुष्याचे अनेक सुंदर क्षण त्यांनी आपल्या कधी घातले आणि पुढील पिढ्याही पुलंच्या साहित्याच्या व्यासंगी राहून एवढंच खरोखर ईश्वराकडे मागावंसं वाटतं. 1955 मध्ये आकाशवाणीवरती पु ल हे कार्यक्रम प्रमुख होते आणि संचालक होते त्यावेळेला चावला आणि पु लंना 2 ऑक्टोबरला काय कार्यक्रम करायचा यासंबंधी त्यांनी विचारणा केली. त्यांची सभाच घेतली सगळ्या संचालक मंडळांची आणि विचारलं की काय कार्यक्रम आपण करूया. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. तर प्रत्येकाला विचारलं, कोणी सांगितलं भाषण करा, कोणी सांगितलं भजनाचा कार्यक्रम ठेवूया, गांधीजींना भजनं आवडतात, कोणी सांगितलं कीर्तन ठेवूया, कोणी म्हणालं भक्तिगीतं गांधीजींना आवडणारी. आणि मग पुलाला त्यांनी शेवटी विचारलं की आपण सांगा कुठला कार्यक्रम करायचा कारण आपण कार्यक्रम प्रमुख आहात. पुलं पटकन म्हणाले, मला असं वाटतं गांधीजींना मौन फार प्रिय, त्यामुळे आकाशवाणीने दिवसभर मौन पाळावं, त्या दिवशी एकही कार्यक्रम ठेवू नये. अर्थात तिथे जमलेले सगळे हसले. कार्यक्रम व्हायचा तो केलाच त्यांनी, पण असा हा प्रासंगिक आणि प्रसंगनिष्ठ विनोद हे पुलंच करून झाले. मगाशी म्हटलं की पुलंचं जबरदस्त निरीक्षण त्याचं एक उदाहरण सांगतो. एका पुस्तकात पुलंनी लिहिलं आहे की आपण ज्यावेळी वृत्तपत्र उघडतो ना त्यावेळी जास्तीत जास्त बातम्या गुन्हेगारीच्या असतात आणि त्यामुळे ते गुन्हेगारांची नावं पण एक ठराविक साच्याची असतात. पक्या, बबलू, गुल्लू, याकूब वगैरे अशी तेवढे नावं असतात. मुलं पुढे लिहितात की कुठेतरी तुम्ही अशी बातमी पेपरात वाचली का की गणेश बर्वे आणि नितीन कुलकर्णी या 2 नामचीन गुंडांनी मध्यरात्री रेल्वेच्या यार्डात प्रवेश करून तिथल्या रखवालदाराचा खून केला आणि रेल्वेच्या वॅगनमधला माल लुटून नेला अशी बातमी कधीतरी वर्तमानपत्रात वाचली आठवते. ते म्हणतात की जोशी, आपटे, साठे, वेरी, कुलकर्णी, देसाई, ठाकूर ही मंडळी जास्तीत जास्त काय गुन्हा करतील. ऑफिसच्या कामासाठी बाहेर पाठवलं तर बसनी प्रवास करतील आणि ऑफिसकडनं टॅक्सीचं भाडं क्लेम करतील. यापेक्षा जास्त गुन्हा या मंडळींच्याकडनं होणे शक्य नाही आणि खरं की आपण नेहमी अनुभवतो. हे जबरदस्त निरीक्षण आणि त्या उलटनं गालातल्या गालात फसवणारे विनोद म्हणजे आपल्या वेळी होते चिवी जोशी. चिवीचे अनेक धडे आपल्याला होते. हो, चिमणराव आणि गुंड्या भाऊ ही जोडी चिवी जोशी यांनी अगदी अजरामर केली. आपल्याला बालपणी पाठ्यपुस्तकामध्ये चिमणरावांचे चराट असा एक धडा सुद्धा होता. तर त्याच्यामध्ये असं एकदा दिलं होतं की गुंड्या भाऊ आजारी पडतात, डॉक्टरांच्याकडे जातात, डॉक्टर त्यांना तपासतात आणि डॉक्टर म्हणतात की तुम्ही तुमच्या तब्येतीची खूप काळजी घ्या, तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे, जिना अजिबात तुम्ही चढू नका, पण उतरलात तरी चालेल.
हा विनोद आपल्याला कळला. आम्हाला शाळेत असताना हा विनोद कळलाच नव्हता. ज्यांना धरू नका, उतरायला हरकत नाही. आणि त्यावेळी शिक्षकांनी पण समजून सांगितलं नव्हता. त्याचा विनोद असा की चढलाच नाही तर उतरणार कसा. आता शिक्षकांनी गृहीत धरलं असेल की कोण आपली हुशार आहे त्यांना कळलं असेल. प्रत्यक्षात कळलं खूप उशिरा. आणि ताई म्हणाला तसं चिमणराव गुंडेबाबू मालिका एवढी लोकप्रिय होती ना, अमराठी लोक देखील ते बघत असत. ऑफिसमध्ये होतो ना, अगदी साऊथ इंडियन्स हो कल का बघ बरं गुंडेबाबू बहुत अच्छा था म्हणजे भले भाषा सगळी कळली नाही तरी ते एन्जॉय करत असत. हे त्यांचं खरं कौशल्य होतं. आणि दुसरं एक आणखी उल्लेख किती करावा होता. चांदोबा मासिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मद्रासचं चांदोबा मासिक 1952 साली मराठीमध्ये आलं आणि हिंदीमध्ये चंदा मामा या नावाने. आणि ते त्याने लिहिलं होतं लहान मुलांचं मासिक. प्रत्यक्षात ते लहान मुलांचं न राहता अखंड कुटुंबाचं मासिक झालं होतं. जो त्यावेळी 2013 साली चांदोबा बंद झाला. पण त्यातल्या गोष्टी आणि चित्र आपल्याला अजूनही आठवतात. विक्रम आणि बेताळ वगैरे. आणि ते उत्सुकता असायची की पुढच्या महिन्यामध्ये आता पुढची कथा काय असेल वगैरे. आणि विक्रम बेताळ लहानपणी ऐकायला आठवतं. असं विचार वाटायचं तो सांगतो उत्तर दिलंस तर तुझ्या याची शक्ल कधी नाही दिलंस तर आपल्याला वाटतं विचारा विक्रम बेताळ काय होऊ नये अशा प्रकारे. आणि आचार्य अत्रेंचं पण वैशिष्ट्य म्हणजे आचार्य अत्रेंनी करेचे कणे या पुस्तकात लिहिलं आहे की सोपं लिहिणं हे खूप कठीण असतं आणि कठीण लिहिणं खूप सोपं असतं. तसंच सोपं बोलणं हे खूप कठीण असतं आणि कठीण बोलणं हे खूप सोपं असतं. मला असं वाटतं की या वाक्याचा प्रभाव तुमच्यावरती आहे. कारण शेअर बाजार या विषयावरती म्हणजे लोकसत्तामध्ये लेख मी पूर्वी वाचलेले आहेत. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये ते लिहिलेले असायचे. तसेच तुमचे टी व्ही आणि रेडिओवरचे कार्यक्रम हे देखील मी ऐकलेले आहे. म्हणजे आर्थिक विषय हा क्लिष्ट विषय तसा पण तुम्ही सोप्या शब्दामध्ये समजावून देत माझं कौतुक राहू दे आता. हा विषय वेगळा आहे. सोप्या शब्दामध्ये आईची महती सांगणारे गोविंदा गरज उर्फ राम गणेश गडकरी त्यांनी आईबद्दल इतक्या छान शब्दामध्ये सांगितले. मला वाटतं तो अधिक छान संगीत शिक्षिका होते. गोविंदाला जसं म्हणतात ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही. ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही. जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई. जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई. तर मला असं वाटतं की ही आईची महती गोविंदाकडे यांनी सांगितली. पण पत्नीची महती सांगणारी एक छोटीशी कविता आपले गोरेगाव निवासी कवी प्रसाद कुलकर्णी आपले सभासद आहेत कुलकर्णी त्यांनी तुमच्या 500व्या व्याख्यानाच्या वेळेला केलेली होती. आणि तर ती कविता इथे उपस्थित असलेल्या सर्व भगिनींना आणि बंधूंनाही ऐकायला नक्कीच आवडेल. तर ती तुम्हाला नक्कीच पाठ आहे असं मला वाटतं. ती प्रसाद कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाला येणार होते पण ते आता ते ऑस्ट्रेलियामध्ये आहेत त्यामुळे ते येऊ शकत नाही. त्यांची शुभेच्छा पाठवते. माझ्या 500व्या कार्यक्रमाला माझी पत्नी उपस्थित होती. म्हणजे तिला बोलवलं होतं तर तिचा पण सत्कार केला होता. त्यावेळी प्रसाद कुलकर्णींनी उत्स्फूर्तपणे तिथल्या तिथे कविता केली की पत्नीचा किती भूमिका असते पुरुषाच्या जीवनामध्ये. तर त्यांनी कविता केली पत्नी म्हणजे काय. टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपलं सगळं आयुष्य परमेश्वराच्या पायापाशी तारण ठेवून येते आपल्या आयुष्यात. होऊन जाते आपली, झडते आपल्या सुखासाठी, घालते फुंकर आपल्या अपयशावर, आपल्या वेदनावर. पण मान सन्मानाची निरांजने आपल्या भोवती ओवाळली जात असताना स्वतः मात्र धन्यता मानते. प्रकाशाची सावली होऊन राहण्यात तिला पत्नी असं म्हणतात. एवढा गौरव महिलेचा खरंच त्यांनी अतिशय उचित शब्दात केला होता. आणि असंच त्यावेळी मंडळींना खूप आवडलं होतं ते. जसं अनेक मंडळी म्हणतात वेगळ्या क्षेत्रातील जसे शन्ना नवरे नाटककार. शन्नांचे अनेक नाटक छान छान होते कौटुंबिक नाटकं. आणि त्यांचं एक नाटक होतं सूर लावले या नाटकामध्ये. जसे नाटककार आहेत अभिनेते देखील आहेत. तर सूर लावले या नाटकामध्ये एक भूमिका केली होती शंकर घाणेकर यांनी. शंकर घाणेकर हे विनोदी नट होते. संगीत नाटकात देखील ते होते. पण 15-20 मिनिटाची भूमिका देखील ते छाप पाडून जात असत. तर सूर्यरावते नाटकामध्ये शंकर घाणेकरांची भूमिका होती खेड्यातल्या एका डॉक्टरचा कंपाऊंडर. आणि तिथे एक समाजसेवक असतात. त्या दोघांचं बोलणं चालू असतं. शंकर घाणेकरांचा आवाज थोडा अनुनासिक होता त्यामुळे तो उद्योगी भूमिकेला पूरक असत. तर शंकर घाणेकर त्या समाजसेवकाशी बोलत असताना म्हणतात सूर्यरावते नाटक माझे वडील नेहमी म्हणायचे जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी.
म्हणजे अंधाराला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद मेणबत्तीला होतो. त्याच्यावर समाजसेवक विचार कर, खरे रे तुझे वडील म्हणतात, ते खरे काय करतात तुझे वडील? इलेक्ट्रिसिटी बोर्डात वायरमन होते, शॉक लागून वाढले. समाजसेवक म्हणतो शॉक लागून वाढले, खरे रे बाबा इलेक्ट्रिकची काम आहे, झोपीची जीवावरचीच काम होती. नाही त्यांना तासां शॉक नाही लागला. मग मी 11वी SSLCला 11 वेळा नापास झालो त्या शॉकने गेले. म्हणजे आणि गंमतवार सांगायचं म्हणजे हे त्यांनी घेतलेली ॲडिशन होती नाटकामध्ये, मूळ संहितेमध्ये हा संवाद नाही, पण तो इतका चालला त्यामुळे शन्नाने पुढच्या आवृत्तीमध्ये या संवादाचा अंतर्भाव केलेला होता. त्यामुळे एका लेखकाने एका अभिनेत्याचं केलेला एक प्रकारे सन्मानच होतो सगळ्यात. तसे आमचे प्रभाकर पणशीकर म्हटल्यावरती डोळ्यासमोर येतो गोपाल लोखंडे, प्रभाकर पणशीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्पष्ट शब्दोच्चार, आवाजाचा चढ उतार आणि योग्य ठिकाणी पॉज विराम. तुम्हाला आठवत असेल अश्रुचिलहरी फुलेमध्ये ते प्राध्यापक प्रिन्सिपल होते, त्यांनी काही गुन्हा केलेला नसताना त्यांच्यावर एक खोटा आळ येतो आणि ते तुरुंगात जातात. त्यावेळी तुरुंगात असताना त्यांच्या तोंडी संवाद आहे. ते म्हणतात, आपण नेहमी काय म्हणतो न्यायदेवता आंधळी असते, ती बघत नाही गरीब श्रीमंत जे असेल त्याप्रमाणे न्याय देते. म्हणून आपण म्हणतो की न्यायदेवता आंधळी असते, पण न्यायदेवता आंधळी असते हे वेगळ्या प्रकारे वसंत कानेटकरांनी संवाद कसा मांडलाय तो सांगतो. पहिली गोष्ट आपण न्याय म्हणतो, पणशीकरांचे विचार कसे न्याय. पणशीकर म्हणतात न्याय देवता आंधळी असते असं म्हणतात, न्याय देवता खरोखरच आंधळी असते. म्हणून धर्मापासाठी धर्माष्टीला हातोहात फसवता आणि बरी जातात ते विश्वास विद्यानंद न्याय देवता. त्यामुळे याचं ना या मंडळीचं इतकं वैशिष्ट्य प्रत्येकाचं आपण वाचलं तर लक्षात येतं, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मला कधी कधी वाटतं ना ती जुनी नाटकं गरवीचा बापू रायगडला जेव्हा जाग येते परत त्याच संचामध्ये बघायला मिळावी, पण दुर्दैवाने ती यूट्यूब वगैरे कुठेही उपलब्ध नाही. आता आपण म्हणाला तसं कधी कधी माझ्याही मनामध्ये असे विचार येतात. कधी कधी मला असं वाटतं की आपण विद्यार्थी व्हावं, विद्या मास्तरांच्या वर्गात बसावं आणि कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी शिकवावं. वर्गातून बाहेर पडताना विंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि आयुष्यभरासाठी समाधानाने अंगावर ओढून घ्यावी. कधी कधी मला असं वाटतं की साने गुरुजींच्या वर्गात जाऊन बसावं आणि श्यामच्या आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं, त्याच्या डोळ्यातला अपार प्रेम आणि माया अनुभवावी. खरा तो एकची धर्म ही शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. कधी कधी असंही वाटतं. हॅलो ओम ओम माईक बंद कर घ्या. बोल बोल चाल. कधी कधी असं वाटतं की बोलकरांच्या वर्गात बसावं, त्यांचे सागरासारखे सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे आणि मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. ही कविता तुम्ही मला शिकवाल का असं त्यांना विचारावं. कधी कधी मला असं वाटतं की कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं आणि कशाचा आई विजवीची डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशकाल हे त्यांच्याकडून ऐकावं आणि रात्रीच्या गर्भातील उशकालाची आशा जागवत निघावं. निघताना पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा, लढ रेपोला येताना त्यांचा कणा दाखवावा. कधी कधी असंही वाटतं शांताबाईंकडे जावं आणि ऋतू हिरवा ऋतू परवा तुम्हाला कुठे भेटला हे त्यांच्याकडून जाणून घ्यावं. कधी कधी मला असं वाटतं की माझे जीवनगाणे लिहिणाऱ्या पाडगावकरांच्या वर्गात एक चक्कर मारावी आणि त्यांना विचारावं, व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता आणि आनंदाच्या रसात नात कसे राहता. आणि पाडगावकरांच्या चष्मा ॲडच्या मिश्किल पण प्रेमळ डोळ्यात खोल खोल डोकावून बघावं आणि शतदा प्रेम करावेचं रहस्य त्यांच्याकडून जाणून घ्यावं. कधी कधी असंही वाटतं की बालकवींच्या गावी जावं. पहिल्या तटावर पहिल्या तटावर हिरवाळी घेऊन
त्यांच्याकडून अनुभवावा आणि सुंदरतेच्या सुमनांवरचे दवचुंबून घ्यावे आणि आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे या झऱ्यामध्ये धावून निघावं. कधी कधी मला वाटतं की सुरेश भटांना गाठावं आणि चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा. तुभगूत जाता जाता मी अभंग कसा झालो हे त्यांच्याकडून ऐकावं. कधी कधी असंही मनात विचार येतात की ग्वाल्हेरला भारा तांबे यांच्याकडे जावं, वा, दिवसभर तिथे राहावं, त्यांच्या कवितेतला गोडवा त्यांच्याकडूनच अनुभवावा आणि त्यांच्याबरोबर सायंकाळी मावळत्या दिनकराला प्रणाम करावा. तिन्ही सांजा परत परत ऐकावं आणि पुन्हा पुन्हा भेटण्याचं त्यांना वचन द्यावं. भारत तांबे यांच्या कोणतीतरी छान छान कविता आपल्याला पाठ्यपुस्तकात होत्या आणि तांबे यांच्या अनेक कवितांची शेवटी छान छान गाणी देखील झाली होती. मला वाटतं त्यांच्या कवितांची एक एक ओळ जरी तुम्ही ऐकवलीत ना तरी सगळ्यांना आम्हाला आवडेल. काही निवडत ऐकवले. हा. भारत तांबे हे माझे अतिशय आवडते कवी. तळाच्या लागल्या जीवात मलाही ईश्वरा ठाव्या, कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगाव्या. तळाच्या लागल्या जीवात धनतनी शुक्र मघ राज करी रे खिन्न मनावा बघ जरा तरी. धनतनी ते दूध तुझ्या त्या घटातले काधिक गोड वाटे नकळे. कशी कारणा गेली सखे ग वैरण झाली नदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचना तुला आज बासुरी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. तिन्ही सांजा सखे मिळाल्या. मावळत्या दिनकरा अर्ध तुझ जोडुनी दोन्ही करा. मावळत्या दिनकरा तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. ताई आणखी कोणाला तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. आणखी गोप कोणाला आणखी गोप कोणाला. मला कुणाचे ताईला तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. आणखी शेला कोणाला तुझ
तुझ्या गळा माझ्या गळा कुंकू मोत्यांच्या माळा. या टाळ्यात सांगतात की 50 वर्ष होऊन गेल्यानंतर देखील या गाण्याची गोडी किती कविता आहे. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये आम्ही जे सगळं आपल्याला आवडतं असं घेतलं आहे. माझ्या अनेक कार्यक्रमाचा उल्लेख झाला मगाशी स्वरूपाताईंनी केला. त्यातला एक कार्यक्रम आहे सावध तो सुखी सायबर टाईमवरती आहे. पण त्या कार्यक्रमाचं नाव आहे सावध तो सुखी. पण सावध तो सुखी हे धोरण आयुष्यात नेहमी उपयोगी पडतं. माझ्या बाबतीत तर जास्त पडतं, कारण हा शेवटी यंत्र आहे. एखादा माईक गेला तर काय, म्हणून हा दुसरा माईक जो मी वापरला तो मी घरून आणलेला होता, सावध तो सुखी. नाहीतर काय होतं, कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला असतात तेवढ्या करून. अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या असतात, त्यामुळे कार्यक्रमामध्ये कधी गडबड होत नाही. असं कधी कधी मला असं वाटतं की कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटतं. कवी असतात परमेश्वराचे दूत, जे घेऊन येतात प्रतिमेचं लेणं. आणि तुमच्या आमच्यासाठी जे असतं नक्षत्राचं देणं. तुमच्या आमच्यासाठी जे असतं नक्षत्रांचं देणं. असं आमचा गाण्याचा जो कार्यक्रम असतो गीतचोटी, तो 1.5 तासाचा असतो. मध्यंतरीनं आपला बाजार अंधेरीचा वर्धापन दिन होता 6 महिन्यापूर्वी. तर त्यांनी सांगितलं गीतचोटी करा, म्हटलं 1.5 तासाचा करू नका, 1 तासाचा करा, कारण आणखी देखील काही कार्यक्रम आहेत. म्हटलं मग कसं काय करायचं, तर म्हणाले निवेदन करू नका, फक्त गाणी म्हणा. म्हणजे 1 तासात जेवढी होती तेवढी होती. म्हटलं काही हरकत नाही. मग त्या कार्यक्रमामध्ये निवेदन केलं नव्हतं, नुसती फटाफट गाणी म्हणत होत्या. थोडं जड पडतं ते, कारण विश्रांती न घेता सलगपणे 10 गाणी म्हणायची. ते झालं. पण काय झालं, कार्यक्रम झाल्यावरती काही मंडळी भेटायला आली ज्यांनी गीततृप्ती पूर्वी ऐकलेला होता. तर ते म्हणतात की गीततृप्तीमध्ये तुम्ही जे निवेदन करता वेगळ्या प्रकारचं असतं, छोटे किस्से असतात. ते म्हणे आज कळलं नाही, आम्ही त्यासाठी आलो होतो. तसं आमच्या अंजली पाडावे प्रत्येक कार्यक्रमाला येतात. किती माणसांचं प्रेम असतं, कलाकारांचं प्रेम. असं आले त्या अंजली पाडा कांदी 4 बोलून ते येतात. कधी अंधेरीला असं तरी येतात, माटोगेला असं तरी येतात. तर असं की ते म्हणाले की आम्हाला ते निवेदन ऐकायचं होतं, ते ऐकता आलं नाही. असं का, तर त्यांना काय सांगू, आयोजकांनी सांगितलंय म्हणून. त्यांना म्हटलं की 2 दिवसापूर्वी मी मंगेश पाडगावकरांची एक चारोळी वाचली. ते मंगेश पाडगावकर लिहितात, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कोणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. म्हणून बोलू नये. त्यावेळी सुचलं देवाची कृपा. असं आता आपण मंगेश पाडगावकरांचा उल्लेख केला, तर त्यांचा एक अनुभव मी वाचला आहे की पुणे विद्यापीठामध्ये साहित्यिक संमेलन होतं आणि त्या संमेलनाला मंगेश पाडगावकर हे अध्यक्ष होते. आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था वसतिगृहामध्ये केलेली होती. आणि वसतिगृहाच्या समोर एक छान बागही होती. पाडगावकरांना आनंद झाला, आपल्याला म्हणजे बाग सुंदर आहे समोर आणि आपण राहतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले पाडगावकर आणि त्यांनी बघितलं, त्यांचं बागेमध्ये लक्ष गेलं. एक टपोर असं शोभिवंत फूल फुललेलं होतं. त्याचा तो आकर्षक रंग आणि त्याची प्रसन्नता बघून पाडगावकरांना इतका आनंद झाला. आणि ते म्हणाले की आता हा आनंद आपल्याला कोणाजवळ आपण व्यक्त करायचा, कोण ते शोधत होते, कोणाला सांगावं आपण. तेवढ्यामध्ये त्यांना एक स्वयंसेवक त्या विद्यापीठाचा तो दिसला. त्याला त्यांनी बोलवलं आणि विचारलं, अरे बाळा, हे बघ ना किती मस्त फुल आहे, काय रे नाव त्याचं? तो विद्यार्थी अतिशय रुक्ष आणि अरसिकतेने म्हणाला, सर मला माहीत नाही, मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. म्हणजे बघा, रसायनशास्त्रामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्याला फूल पाहून फुलावंसं वाटलं नाही, त्याच्यातला आनंद रस त्याला कळलाच नाही. तर असेही काही अनुभव येतात. त्याच्या उलट आपले पुलंनी वेगवेगळ्या फुलांच्या विषयी एवढी क्रियापदं आणि एवढी विशेषणं वापरली आहेत ना, आपण वाचताना तत्व होऊन जातो. आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी जी लिहिली आहे, क्रियापद विशेषणं, ते मनाला पटणार आहे. आणि म्हणून असं वाटतं की पुलं आणि फुलं हे जे साम्य आहे शब्दामध्ये, उदाहरण म्हणून मला वाटतं ताई त्याच्याबद्दल खूप छान सांगितली, काय काय क्रियापदं त्यांनी आणि विशेषणं वापरली फुलंनी वेगवेगळ्या फुलांसाठी. हो, अतिशय सुंदर. म्हणजे एक विशेषण दुसऱ्याला नाही, प्रत्येकाला वेगवेगळं. फुले वेचावी पारिजातकाची, फुले माळावी मोगऱ्याची, फुले जपावी बकुळीची, फुले दरवळावी चाफ्याची, फुले फुलावी गुलाबाची, फुले बहावी अनंताची, फुले बहरावी बहाव्याची, फुले घमघमावी रातराणीची, फुले फुलावी कमळाची,
फुले झुलावी मधुमालतीची, फुले रंगावी जास्वंदाची, फुले भरावी केळ्याची, फुले मोहरावी आंब्याची, फुले ओघळावी बुट्ट्याची, फुले दिखावी बोगनवेलीची, फुले स्मरावी बाभळीची, फुले लाघवी अबोलीची, फुले निगरवी गोकर्णीची, फुले उधळावी झेंडूची, फुले तोलावी केशराची, फुले उमलावी ब्रह्मकमळाची आणि फुले निरखावी कृष्णकमळाची, फुले निरखावी कृष्णकमळाची. कृष्णकमळाचं फूल मला वाटतं प्रत्येकानेच आपण पाहिलेलं आहे. त्याच्या 100 पाकळ्या, 100 कौरव, म्हणजे मध्ये 5 दल, ते पांडव आणि मधलं जे असतं ते कृष्णाच्या बासरीप्रमाणे, म्हणून त्याला कृष्णकमळ नाव दिलेलं असावं असं वाटतं. फुलांच्या बद्दल फुलं एवढे बोलले तेव्हा मला आठवण झाली. मी काही वर्षापूर्वी सज्जनगडाला गेलो होतो. त्यावेळी कीर्तन चालू होतं. ते बुवा कीर्तनाच्यामध्ये त्यांनी छान वचन सांगितलं. ते म्हणाले की क्षमा म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, चुरगळलेल्या फुलाच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. अर्थात ते कोणीतरी दिलेलं असेल, कारण काय प्रत्येकजण काय स्वतःचं सांगत नाही. व्याचो शिष्टम जगत सर्व पुढे असतं ते आपण फक्त ते त्याचं कोट करत असतो. असं देशभरामध्ये काय झालं, व्याख्यानाच्या निमित्ताने खूप फिरलो मी आणि बाहेर गेलं की अनेक गोष्टी आपल्याला कळतात. आपलं एक मन असेल ना ते विशाल होत आहे एक गोष्टी बघून. तसं मी लक्षात आलं की आपण मुंबईकर खूप सुखी आहोतो. कारण बटन दाबलं की दिवे लागतात, नळ उघडलं की पाणी येतं. पण बाहेर परवा एका साताऱ्याच्या खेड्यात गेलो होतो. एक आजी म्हणायला कुठून आला, मुंबईवर. तर थोड्याशा म्हणजे रागाने ते अनुराग म्हणा त्याच्यात म्हणाले मुंबईवाल्यांची मजा आहे तुमची, आमच्या इकडची दुःख तुम्हाला कळणार नाही. इथे 24 तास फ्रीज लपंडा विजेचा चालू असतो. फ्रीजमधल्या वस्तू खराब होतात, मिक्सर लावता येत नाही, खाली टाकीत पाणी आहे पण वर चढत नाही. आमच्या व्यथा तुम्हाला का माहिती आहेत का? तसं एकदा अहमदनगरला गेलो होतो. अहमदनगरपासून दूर खेड्यामध्ये जाता जाता वाटेत बघितलो माठ रानावरती ना 12-14 वर्षाच्या मुली डोक्यावर हंडा, कमरेवर घागर घेऊन 3-3, 4-4 किलोमीटर उन्हातनं पाणी घेऊन येत असत. मी ज्या वयामध्ये खेळायचं, बागडायचं त्या वयामध्ये शाळा कुठची त्यांना परवडणार विषय नाही, कारण आई वडील मजुरीवर जाणार, पाणी कोणत्या मुली घेऊन येत असत. म्हणजे अंतकरण पिळवटून आलं की 12-14 वर्षाची मुली उन्हातनं, तर ती एका खेपेत काय होणार नाही, किती खेपा घालत राहायला लागतात. तेव्हा असं वाटलं ना की मुंबईमध्ये आमच्याकडे 24 तास पाणी असतं. म्हटलं आपल्याला काय नैतिक अधिकार आहे 2-2 बादल्या आंघोळ करायचा. तिथपासून ठरवलं नाही आपण आंघोळीला 1 बादलीच्यावर पाणी कधी घ्यायचं नाही. आणि तो निश्चय आजपर्यंत मी पाळला येतो. आणि एकदा गप्पांच्या मनामध्ये तृप्तीदेना सांगितला किस्सा, म्हटलं अगदी गलबलून झाला. माझ्या डोळ्यासमोर कल्पना करा, माझी मुली जर 14 वर्षाची पाणी घेऊन येते उन्हातनं, मला धीर होईल का बादलीवर पाण्याने आंघोळ करायचं, ते डोळ्यासमोर उभं राहिलं. तर त्यांना मी सांगितलं. लगेच तृप्तीदेनी त्याच्यावरती एक कविता केली आणि त्या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. मग असे सांगितलं की आजवर तृप्तीदेनी 552 कविता केल्या आहेत, 552, आणि त्यापैकी 262 कवितांना सन्मानपत्र आणि पुरस्कार मिळाले. नवऱ्याने छानपैकी सगळी चोवड लावून ठेवली ती जगून आहे. म्हणजे पोलीस म्हणतात ना किती गुन्हे झाले आणि किती उकल केली, सक्सेस रेट म्हणतात, किंवा डॉक्टर म्हणतात ऑपरेशनसाठी सक्सेस रेट किती 43%, 50%, तर त्यांचा सक्सेस रेट 51% आहे. तर मला वाटतं ती कविता आपण थोडक्यात एकमेकांवर आहे. कवितेचं नाव आहे पाणी पाणी. कवितेचं शीर्षक आहे पाणी पाणी. काम होते व्याख्यानाचे दूर खेड्यात दुपारी, काम होते व्याख्यानाचे दूर खेड्यात दुपारी. रवी किरणांचा दाह भारी उष्णता विखारी, रवी किरणांचा दाह भारी उष्णता विखारी. डेरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलो, डेरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलो. थोडा शीतल गारवा मनोमनी सुखावलो, थोडा शीतल गारवा मनोमनी सुखावलो. 2 शाळकरी मुली हंडा कमरे धरून, 2 शाळकरी मुली हंडा कमरे धरून. छोटी कळशी डोईला पाणी
बालपण पोहे जुनं कित्येकांचे जाते असे, बालपण पोहे जुनं संभाषणातून कळे, रोज असेच न्यायचे संभाषणातून कळे, रोज असेच न्यायचे. पाणी तर रोज हवे मग काय करायचे, पाणी तर रोज हवे मग काय करायचे. रोज स्नानासाठी किती घेतो बादल्या भरून, रोज स्नानासाठी किती घेतो बादल्या भरून. आता पुरेसे घेईन पूर्ण विचार करून, आता पुरेसे घेईन पूर्ण विचार करून. सारे शहरी आपण पाणी जपून वापरू, सारे शहरी आपण पाणी जपून वापरू. खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीण स्मरू, खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीण स्मरू, कष्टप्रद जीण स्मरू, कष्टप्रद जीण स्मरू. त्या गोरेगावला प्रबोधन आहे ना, तिथे अदनामधनं कविता वाचनाचे कार्यक्रम होतात. तिकडे त्या वृत्ती त्यांनी कविता वाचली होती. ती ऐकता कविता समजली वाचून, पण त्या ऐकता निवेदिका होत्या त्या इतक्या ब्लँक झाल्या. गाणं थांबलं तरी ते पुढचं म्हणजे त्या घडून गेल्या. नंतर मला स्वादिकींनी डोळ्यासमोर माझ्या चित्र उभं राहिलं की काय खडतर जीवन आहे मुलींचं. आणि त्यांचा विषय म्हणा तर कुठल्याही विषयाचं त्यांना वावडं नाही, म्हणजे पिंडाला कावळा शिवत नाही त्या विषयावरती सुद्धा त्यांनी कविता केली. त्या कावळा म्हणतो जिवंत असताना आम्हाला विचारलं आता कशाला आम्हाला पिंड देतात, असे कल्पना करून त्यांनी कविता लिहिली असो. आणि शिकागोच्या महाराष्ट्र मंडळामध्ये त्यांच्या कवितांचा कार्यक्रम झाला होता ऑनलाईन झूमवरती, आणि खूप आवडला त्या लोकांना. 1 तासाचा आधी होता, मग मला आणखी 15 मिनिटं वाढवा पुन्हा बोलवले त्यांनी शिकागो महाराष्ट्र मंडळ. आता आपण कवितेचा उल्लेख केला तसं दादा कोंडके ही सुद्धा छान कविता करायची आणि गाणी लिहायची. मुख्य म्हणजे सलग 9 चित्रपट त्यांचे रौद्र महोत्सवी झाले होते नाही का? हां, तर त्यांचं ते इच्छा माझी पुरी करा म्हटलं आपण उदाहरण सांगा ना. कसं आहे, दादा कोंडके म्हटल्यावरती आपल्याला डोळ्यासमोर येतं की द्व्यर्थी संवाद ही एक ओळख आहे, ठीक आहे. पण दादा कोंडके अतिशय प्रतिभावान होते. त्याचे अनेक त्याची उदाहरणं आहेत. सगळ्यांना माहिती आहे विचाराची पुरी करा हे लोकनाट्य 5,500 प्रयोग झाले. अनेक म्हणजे मी तर 9 वेळा पाहिलं होतं विचाराची पुरी करा. त्याच्यामध्ये काय होतं की दादा कोंडकेचा प्रत्येक प्रयोग हा ताजा वाटायचा, कारण नजीकच्या काळात घडलेल्या घटनांची ते दखल घेत असत. कार्यक्रमाला आलेली कोणी सेलिब्रिटी त्यांची दखल घेत असत, त्यावेळी तो प्रयोग ताजा वाटायचा विचाराची पुरी करा. त्या गोष्टीला मी सांगतोय 42 वर्ष झाली. मी पुण्यात काही कामानिमित्त गेलो होतो आणि संध्याकाळी टिळक रोडवरून फिरता ते भरत नाट्य मंदिर आहे, त्या बाहेर बोर्ड लागला होता विचारवादी पुरी करा आज रात्री 9 वाजता. मला दुसरं काही काम नव्हतं म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केलं. जाऊन जेवून परत आलो नाटकाला. आणि योगायोगासाठी त्या नाटककार बाळ कोलटकर पण आले होते, ज्यांना मानाने पहिल्या रांगेत बसवलं होतं. मी काय म्हटलं की दादा कोंडकेचं वैशिष्ट्य म्हणजे घडलेल्या घटनांचा परामर्श घ्यायचा, आलेल्या लोकांची दखल घ्यायची सेलिब्रिटीची. तसं ते पहिल्या रांगेत बाळ कोलटकर बसले होते आणि विषयामध्ये पुरी करा सुरू झालं. तर सुरुवातीला तो वर्ग असतो, जे आपण प्रास्ताविक म्हणतो तो वर्ग. त्या वर्गमध्ये दादा कोंडके आणि त्यांच्याबरोबर लेखक वसंत सबनीस असो. आता लेखक म्हणून वसंत सबनीसांची ओळख आहे, पण त्या वर्गामध्ये दादा कोंडकेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणं सोपी गोष्ट नाही. पण वसंत सबनीस ते खूप छान करत असत तो अभिनय. तसं कसं आहे की सेनापती आणि दिवाण त्यांचा दिवाण सेक्रेटरी, तर त्या दोघांचं चाललेलं असतं बोलणं की राजाचं निधन झालेलं असतं, त्यामुळे आता अंत्ययात्रा काढायची तयारी करायची. तुम्ही सेनापतींनी दिवाण प्रधान, सेनापतींनी प्रधान, दादा कोंडके वसंत स्वामी त्यांची चर्चा चालू असते की कोणाला बोलवायचं. ती यादी काढत असतात, ह्याला बोलायचं त्याला बोलायचं अंत्ययात्रेला. तेवढ्यामध्ये वसंत स्वामीच म्हणतात त्याच्यामध्ये बाळ कोलटकरांना पण बोलवा, कारण ते बसले तसे बोलवा. मी त्यांची दखल घेतली, बाळ कोलटकरांना पण बोलवा. त्यावेळी दादा कोंडके म्हणाले वसंत स्वामीचा नको त्यांना बोलवू नका. ते स्मशानामध्ये डी लावून काहीतरी कविता करत असतील. ते
डीला डी म्हणजे त्यावेळी त्यांचं वातोई दुर्वांची जुडी नाटक जोरात चालू होतं. त्यामध्ये अनेक पद्ये होती. त्यातली शेवटचं अक्षर डी असे, जुडी कडी उडी वगैरे. ते दादा वडील थंडे म्हणाले, नको स्मशानामध्ये डीला डी लावून त्यांनी कविता करत असतील, त्यांना नका बोलू. त्यावेळी वसंत स्वामीच हे सगळं उत्स्फूर्त ना काही समजत नाही. वसंत स्वामीच म्हणाले, दादा तुम्ही थट्टा करताय, तुम्हाला येईल का अशी डीला डी लावून कविता करायला? दादा कोंडके हात ते आवडता करू. आणि तिथल्या तिथे दादा कोंडकेने 5-7 सेकंद छताकडे बघितलं आणि या घटनेत तुम्ही साक्षीदार आहे, काही सुनी नाही. 5-7 सेकंदच त्यांनी छताकडे बघितलं दादा कोंडकेने आणि लगेच वाहतूक विभागाच्या जुडीचं विडंबन त्यांनी तिथल्या तिथे केलं. ते असं होतं, ज्यांनी वाहतूक विभागाचे जोडी नाटक पाहिलं असेल त्यांना कळेल की जो मूळ कवी पद्यामध्ये जो भास होता ना, तो भास तसाच्या तसा या विडंबनामध्ये दादा कोंडके आला. सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ शेंग कुरमुरे आणि डाळ या सर्वांनी विविध चवीने असा बनविला चविष्ट चिवडा पडते ज्यावर उडी बांधतो ही चिवड्याची पुढे. असाच कडकडाट भरत नाट्य मंदिरमध्ये झाला. बाल कुलकर्णी खुर्चीवर उठले, तरातरा स्टेजवर आले आणि दादा कोंडकेंना साष्टांग नमस्कार घातला त्यांनी. म्हणजे एका कलावंतांनी दुसऱ्या कलावंताची केलेली ती कदर आणि तो मान होता त्यांनी दिलेला. आणि मला अजूनही वाटतं की तो क्षण जो होता ना, बाल कुलकर्णी अगदी मनोभावे त्याला साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी मोबाईल नव्हते, 43 वर्षापूर्वीची गोष्ट. जर मोबाईल असताना नक्की त्या क्षणाचा मी फोटो काढून ठेवला असता, कारण ऐतिहासिक क्षण होता. पूर्वी आपल्याकडे कुठे मोबाईल लँडलाईन वगैरे काही नव्हतं. फक्त पोस्टकार्ड यायचं आपल्याला आणि त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता. अगदीच काही अर्जंट असेल तर टेलिग्राम करायला लागायचा. पण त्यावेळेला पण कधीतरी कुठेतरी तार तुटलेली असायची, तो पण मार्ग बंद व्हायचा आणि पत्र मिळायला बरेच दिवस लागायचे. मी एकदा असं वाचलं पण होतं की बारशाचं निमंत्रण पहिल्या वाढदिवसाला मिळालं होतं. इतके दिवस त्या पत्र यायला लागलेले होते. तर ह्या पोस्टमनची वाट पूर्वी घरातल्या सगळ्या, म्हणजे मला असं आठवतं की मी शाळेतून दुपारी जेव्हा घरी यायची तेव्हा माझी आई उभी असायची बाहेर, घराच्या बाहेर वाट बघत. कोणाची वाट बघतेस का? मी पोस्टमनची, पत्र येईल कोणाचं तरी. आणि ती वाट बघत असायची, आपल्या भावाचं पत्र येईल, बहिणीचं येईल, आईचं येईल, कोणाचं तरी पत्र येईल. आणि मग ते पत्र आलं की त्याच्यावरती ते वाचण्यासाठी सगळ्यांच्या उड्या पडायच्या. मी वाचतो असं ते. आणि एवढा मोठे शब्द त्यामुळे कसे लिहिले जायचे. तर त्या पत्रामध्ये जो जिव्हाळा होता, माया होती, ममता होती, ती आता आपण फोनवर एकमेकांशी बोलतो, संवाद साधतो, पण त्याच्यामध्ये ती आत्मीयता नाही जी पोस्टकार्डवरच्या आपण पोस्टकार्ड वाचायचो, त्यांचा आलेले संदेश बघायचो, त्याच्यामध्ये जे प्रेम होतं ते आता मात्र मोबाईलमध्ये बोलण्यावरती किंवा फोनवर बोलण्यावरती तेवढं राहिलेलं नाही आहे. अर्थात मोबाईलमुळे कितीतरी गोष्टी सुलभ झाल्या आहेत, जलद झालेल्या आहेत. अनेक वेळा काय होतं, ह्या मोबाईलचा अतिरेकही होतो. आता या मोबाईलच्या अतिरेकावरती एक कविता लिहिली होती, विडंबन कविता. आपल्या इथे अनेक साहित्य बसलेत. मला खरं म्हणजे आज कार्यक्रम करताना खूप थोडंसं टेन्शन आलेलं की एवढे सगळे साहित्यिक आहेत, त्यांच्यासमोर आज साहित्याचा कार्यक्रम करायचा आहे. त्यामुळे थोडंसं जरा सुरुवातीला वर चढले तेव्हा अशी भीती वाटली की काय आवडेल की नाही सगळ्यांना. तर हे जे विडंबन काव्य असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादी लोकप्रिय गाणं किंवा कविता किंवा लोकप्रिय कुठे चित्रपट त्याच्यावरती आपण विडंबन कविता करतो, कारण ते गाणं सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. तर अवघाची संसारामध्ये एक गाणं होतं, जे वेड मजला लागले, त्याच्यावरती मी विडंबन काव्य केलं होतं मोबाईलवरचं. तर ते मोबाईलवरचं विडंबन काव्य आहे, ते मी नाही, ठाकूरसारखी छान म्हणतात ती कविता. तर ती त्यांना म्हणायची विनंती करेन. आणि मुख्य काय, मोबाईल आपल्या हातामध्ये जो असतो तो मोबाईल सर्वांचा असतो, पण ज्याच्या हातामध्ये मोबाईल असतो ती व्यक्ती कोणाचीही नसते, फक्त त्या मोबाईलची असते. मी सवयीप्रमाणे 1-2 फोटो काढले, कारण नेहमी काय असतं आमच्या कार्यक्रमात कोकणात दशावतारी असतं ना, तसं व्यवस्था करायची, स्टेज करायची, लाऊडस्पीकर लावायचा, फोटो सगळे कामं मान्यच असतं. आज आमचे विलास माडिक आले मुद्दा प्रेमाने, त्यामुळे मी सवयीप्रमाणे काढले ते सगळं करणार. विलास माडिकांचं वैशिष्ट्य म्हणजे शुक्रतारा आणि ज्येष्ठ नारी संघ प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ ते काढत असतात आणि एवढे छान फोटो छान व्हिडिओ असतात त्यांचे. एकदा मी त्यांना विचारलं, माडिक म्हटलं मी काढतो फोटो एवढे चांगले आहेत नाही, तुमचे कसे काय येतात चांगले, काय तंत्र आहे?
ते म्हणाले मी श्रीकांत मनुष्टे छायाचित्रकार होते त्यांच्याकडे त्यांनी ते गुरु होते यांचे त्याकडे त्यांच्याकडे शिकलो आहे. तर म्हणाले म्हटलं मला तर आता ते शिकवत नाही. आणि म्हटलं तुमचा मोबाईल कितीचा आहे? मला म्हटलं 1 लाख रुपयाचा. म्हटलं विषय संपला. आम्ही 15,000च्या वर कधी जाणार नाही. पण आणि खूप छान. तुम्हाला माहिती आहे ना, माणिक सरांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काढलेले फोटो आणि व्हिडिओ ते बरोबर त्या व्यक्तीला त्याच दिवशी पाठवून देतात. म्हणजे सकाळी आपण उठून वगैरे आलेला असता आमच्या मोबाईलवरती. आणि पुन्हा पुढल्या वर्षी गेल्या वर्षी हे झालं हो होतं. आणि मध्ये मध्ये आठवण पण करून देते गेल्या वर्षी असं होतं. तर अवघडची संसारवरचं ते गाणं होतं. त्याच्यावरती त्यांनी विडंबन केलं मोबाईलचं. मूळ गाणं असं आहे, जे वेळ मजला लागले तुझलाही ते लागेल का, जे वेळ तुझला लागले आता कधी संपेल का, माझ्या मनीची व्यथा कधी सांग तुझ समजेल का, जे वेळ तुझला लागले जागेपणी हातात तो, जागेपणी हातात तो, ध्यानी मनी अन स्वप्नी तो, किती गुंतला तू त्या सवे अस्वस्थता उमगेल का, जे वेळ तुझला लागले. उठता सकाळी रोज तू, उठता सकाळी रोज तू, जाई नजर त्याच्याकडे, होई चहा किती थंड हा, नशलक्ष ही खाण्याकडे, जे वेळ तुझला लागले. तिसऱ्या कडव्यामध्ये भीती आहे, मनी भीती मजला वाटते, मनी भीती मजला वाटते, म्यूट बोलणे हे आकुले, आभासी जगती रंगता, संवाद सारे संपले, जे वेळ तुझला लागले आता तरी संपेल का, माझ्या मनीची व्यथा कधी सांग तुझ समजेल का, जे वेळ तुझला लागले. प्रत्येकाला हा अनुभव येतच असेल. हा अनुभवच दिलेली आहे मी. लावलेल्या सगळ्या खुर्च्या भरल्या ना की आपण म्हणतो कार्यक्रम हाऊसफुल झाला. माझं थोडं वेगळं असं, लावलेल्या खुर्च्या सगळ्या संपल्या आणि लोक उभे राहिले की कार्यक्रम हाऊसफुल झाला म्हणतो. तर आपल्याकडे खुर्च्या खूप आहेत आणि सगळ्या खुर्च्या भरल्या आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष देवधर साहेब आता झाले सुरेश देवधर आणि खुर्च्या नाही येथून त्यांनी तिकडे खुर्ची घेऊन आत बसले. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं, इथे झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाची ते दखल घेतात. इथे या ठिकाणी लता मंगेशकर यांच्यावरती कार्यक्रम केला होता आम्ही, अभिनव जावळ छोडकर. त्या कार्यक्रमाला विक्रमी उपस्थिती होती. ज्येष्ठालयातल्या 185 खुर्च्या भरल्या आणि बाजूला जे बाकायत नाही पेरू कोटा तिथे लोक बसले होते. रात्री देवधर साहेबांचा फोन आला, ठाकूर आज 231 लोक होती. हा रेकॉर्ड आहे ज्येष्ठालयाचा. त्यामुळे एवढं सगळं ऐकत असताना हे हिशोब ठेवत असतात. म्हणून त्यांचं कौतुक वाटतं. चार्टर्ड अकाउंटंट आहेत पण अतिशय डाऊन टू अर्थ म्हणतात तसं असं. आणि एक तुम्हाला आठवत असेल, अवघाची संस्थांमधला एक प्रसंग असा आहे की राजा गोसावी यांनी शरद तळवलकर दोघे त्याच्यामध्ये नायक रिसोर नायक. राजा गोसावी आणि शरद तळवलकर खूप तरुण असतात. त्यांना काही कामधंदा नसतो. त्यांना इकडं तिकडं करून चाललेलं असतं. भाड्याच्या खोलीत राहत असतात. एक दिवशी घरमालक सांगतो उद्या खोली रिकामी करायची कारण 2 महिन्याचं भाडं तपलंय म्हणून. यांच्यापुढे प्रश्न उभा राहतो काय करणार म्हणून. तर नोकरीधंदा काय नाही, काय ते करून चालायचं. तर मालक म्हणतो काय नाही झाला, उद्या सकाळी खोली रिकामी करायची. तेवढ्यात सुदैवाने राजा गोसावींनी त्या कविता करत असत तर कुठच्या तरी परदेशांनी कविता पाठवलेली होती आणि त्या आयोजकाकडून पत्र आलं की तुमच्या कवितेला पहिलं पारितोषिक मिळाले 200 रुपयाचं. त्या काळी 50 वर्ष झाली 200 रुपयाचं पारितोषिक मिळाले. त्या आनंदाचं बातमी होती. ते पत्र घेऊन राजाभाऊ जातात घरमालकाकडे आणि सांगतात आता आम्हाला जागा सोळा सांगू नका, 8 दिवसात मनी ऑर्डर येईल मग तुमचं भाडं देऊ. ठीक आहे, घरमालक मोकार करत नाही. आणि आनंदाची बातमी सांगायला राजाभाऊ आतल्या खोलीत जातात जिथे शरद तळवलकर कपड्यांची इस्त्री करत असतात. राजा गोसावी सांगतात हे शहरात लांब रे बंद कर, काय करतोस. मी काय सांगतो ते एक आनंदाची बातमी आहे की शरद तळवलकर काय झालं.
म्हणजे सांगतात असंच आपल्या कवितेला बक्षीस मिळाले, आता आपल्याला घर सोडायची गरज नाही. पण हे करत असताना शरद तळवलकर, तुम्ही अजूनही बघा युट्यूबवर तो चित्रपट आहे, शरद तळवलकर कपड्याला इस्त्री करत असतात आणि राजवर्षी म्हणतात थांब त्याच्याला बंद करत काय करत होते. त्यावेळी शरद तळवलकरांनी इस्त्री अशी ठेवायला पाहिजे, ती इस्त्री तशीच ठेवतात कपड्यावरती आणि पुढे करत असतात. आता मला सांगा, ज्यावेळी शूटिंग झालं त्यावेळी नक्की इस्त्री गरज नव्हती, त्यावेळी कपडा जायचा प्रश्न नाही, पण त्यांनी समजून ती इस्त्री अशी ठेवायला पाहिजे होती. मी टीका करत नाही, माणसं खूप मोठी आहेत, त्यांचा आनंद आपण कसा घेतो विसंगतीमधनं त्याचं उदाहरण सांगतो की अशी ठेवायची म्हणजे त्यांनी तशी ठेवली बोलत होते जवळजवळ 1.5 मिनिट. आता ही गोष्ट शरद तळवलकरांच्या लक्षात आली नाही की इस्त्री गरम असती तर आपण अशी ठेवू का, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. बाजूला राजा गोसावी अभिनय चालू होता, त्यांच्या लक्षात आलं नाही, दिग्दर्शकाच्या लक्षात आलं नाही, कॅमेरामॅनच्या लक्षात आलं नाही, अनेक आणखी मंडळी असतात शूटिंग करत असताना कोणाच्याही गोष्ट लक्षात आलं नाही. त्यामुळे ती चूक तशीच राहून गेली. आणि तुम्हाला आठवत असेल की बऱ्याच वर्षापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाचं एक पाक्षिक होतं फिल्मफेअर. त्या फिल्मफेअरमध्ये एक कॉलम असेल, त्या कॉलमचं नाव होतं रीडर्स डू नॉट डायजेस्ट. कारण त्यावेळी रीडर्स डायजेस्ट नावाचं मासिक होतं, त्यावेळी त्यावरून त्या कॉलमला नाव दिलं होतं रीडर्स डू नॉट डायजेस्ट. रीडर्स नाही वजन पडत नाही काय अशा गोष्टी, हे चूक आहे ना, इस्त्री अशी करायला पाहिजे. मग त्यामध्ये अशा, आणि मी फिल्मफेअर सिनेमामध्ये मला कधी आकर्षण नव्हतं, पण तेवढ्या कॉलमसाठी मी तुम्ही वाचत असेल. अनेक गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या असतात, म्हणजे विसंगती. उदाहरणार्थ हिरो हिरोईन मद्रासला जातात, बागेमध्ये वगळतात, गाणं म्हणतायत आणि बाजूने BST बस जाते. मद्रासमध्ये BST कुठे आली, तर अशा विसंगती तिथे दाखवलेल्या असतात, छान वाटतं ऐकायला. त्यामुळे अनेक अनावधानाने होऊन जातं, त्यामध्ये टीका अजिबात नाही, माणसं मोठी आहेत, फक्त विसंगती म्हणून सांगितलं. जसं एडिसनच्या बाबतीत सांगतात की त्याच्याकडे मांजर खूप होती, म्हणून एडिसननी सुताराला बोलवून एक पिंजरा केला मांजरासाठी, फार त्रास देतात. म्हणजे त्या 2 दरवाजे करा, एक मोठ्या माणसाला आणि पिलांसाठी दुसरा. सुतार म्हणाला दुसरा कशाला, मोठ्या माणसाचा दरवाजा तर पिलं जातील का. आता ही गोष्ट एडिसनच्या लक्षात आली नाही, म्हणजे सुतार एडिसनपेक्षा हुशार नाही. तसं हे झालं की छोटी छोट्या गोष्टी राहून जातात म्हणून सांगितलं. असो, 50 वर्षापूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यामध्ये अनेक चांगले चांगले कार्यक्रम येत असत. मी त्यावेळेला वाटतही नसे रंगीत पाहिजे होता, काय नाही, इतके छान हास परिहास, प्रतिभानी प्रतिमा, किती तरी गजरा, किती छान कार्यक्रम असत. आणि काही एकांकिका पण असत. तर दुसरी एक एकांकिका होती, त्या एकांकिकेचं नाव होतं देवा शपथ खरं सांगेन, तुम्हाला आठवतही असेल. त्यामध्ये 85 वर्षाचे एक आजोबा दाखवलेले होते आणि 80 वर्षाची एक आजी दाखवलेली होती. त्या दोघं एका संध्याकाळी अशा गप्पा मारत असतात आणि पूर्वानुभव घडलेल्या गोष्टी आपण जसं आठवणी काढतो जुन्या, तसे ते दोघं आठवणी काढत बोलत असतात. 85 वर्षाचे आजोबा आणि 80 वर्षाची आजी. तर ते आजोबा अशा काय काय गोष्टी सांगतात ते थोड्या आपल्या हातून घडलेल्या आगळीका. तसं आजी पण एक गोष्ट सांगते, जी सांगितल्यावरती खरं तर आजोबा चिडायला पाहिजे, पण ते चिडत नाहीत, ते वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतात. ते कसं ते करायला जातात, त्यांच्या घरात जायला पाहिजे ते आपण बघूया. त्यांच्या घरात जाऊन 85 वर्षाचे आजोबा आणि 80 वर्षाची आजी या भूमिका कोणी केल्या होत्या तुम्हाला नक्की ऐकता ऐकता आठवेल, कारण या कथानकाची ती ताकद होती. स्वेटर घातलात का? अहो थंडी फार आहे आज. स्वेटर नाही घातला, वाघोबाचा कातड घातलंय. अगो बाई, वाघोबा का? माझी आई म्हणायची, पार्वती तुझा नवरा अगदी शेळीसारखा गरीब आहे हो. मरू दे तुझी आई. काय हे बोललं, तिला मरून 25 वर्ष झाली हो. आपल्याच घरी आली होती आणि एकाएकी ताप भरला आणि त्या दुखण्यातनं उठलीच नाही हो कधी. माझ्या बरी मनाला लागून राहिली हो ही गोष्ट. पार्वती तुला एक सांगू का, तुला धक्का बसाय, तू असं कर, तुझी ती बीपीची गोळी घे. कशाला? बीपीची गोळी घे. कशाला हो, मी सकाळी घेतली, ती काय ठीक आहे. अगं तसं नव्हे, मी सांगणार आहे ना, ते ऐकून तुला बीपीच्या गोळीची गरज पडेल. त्या ते भांडण तुम्ही ऐकायचे नाही.
घेतली गोडी बरं. सांगा आता. ऐक, तुला आठवतं का पार्वती, काय? आपली तुझी आई आपल्याकडे राहायला आली होती. हो. एक दिवशी रात्री जेवण झाल्यावरती ओटीवर जाऊन झोपाळ्यावर जाऊन बसली आणि थोड्या वेळानं भूत भूत म्हणून पिंचळ मानघरात धावत आली. होय हो, झोपाळ्याच्या मार्गे खिडकीमध्ये तिला भूत दिसलं आणि खूप घाबरली हो. आणि माझघरामध्ये आली आणि दुसऱ्या दिवशी बॅग घेऊन जी घरी निघून गेली आपल्या, ती परत आपल्याकडे आलीच नाही हो. तिला भूत दिसलं म्हणे. किती किंचाळली. तुला सांगतो पार्वती, ते भूत नव्हतं. म्हणजे काय? अहो तुम्हाला कसं माहित? अगं, तुझी आई 1.5 महिना झाला तरी घरी जायचं नाव घेत नव्हती. म्हणून मीच ती युक्ती केली. कसली युक्ती केली हो? अगं, दुकानात जाऊन भूताचा मुखवटा विकत आणला आणि त्या दिवशी रात्री तुझी आई झोपाळ्यावर बसली होती तेव्हा मागच्या खिडकीकडे गेलो. तो मुखवटा लावला, अंगावर काळी घोंगडी घेतली आणि हलकासा आवाज केला. तो आवाज ऐकून तुझ्या आईनं मागे वळून बघितलं आणि भूत भूत म्हणून किंचाळलं. काय हो, ही कसली तुमची करणी असली? शोभतं का असं तुम्हाला हे? हा? आणि माझ्या आईशी तुम्ही असं वागलात आणि माझ्या बाबांशी सुद्धा तुम्ही प्रतारणा केली हो. बोलू देणार नाही. मी कसली तुझ्या बाबांची प्रतारणा केली? सांगते. बाबा अखेरच्या टप्प्यात मृत्यूशी झुंज देत होते हो. अहो, त्यांना मुलीची काळजी म्हणजे माझी खूप काळजी वाटायची हो. तुम्हाला माहितीच आहे त्याचं कारण. तुम्हाला असा दारूचा जुगाराचा नाद. अहो, माझं कसं होईल ही त्यांना सतत चिंता असायची हो. मित्राकडून 1,000 रुपये त्यांनी उसने घेतले होते आणि ते तुमच्याकडे दिले मित्राला द्यायला. अगं होय, ते 1,000 रुपये बरं का, त्यांच्या मित्राला म्हणजे गणपतरावांना द्यायचे होते. म्हणून मी 1,000 रुपये घेऊन घराबाहेर पडलो. ते माहिती हो मला. गणपतराव मला भेटले नंतर ते म्हणाले 1,000 रुपये तुम्ही त्याला दिलेच नाही. आता का तोंड लपवताय हो? बरं दिसतं का हो असं वागणं? आणि दुसरं म्हणजे मृत्यूशय्येवर तुम्ही माझ्या बाबांना वचन दिलं. कसलं वचन? उद्यापासून दारू जुगार सोडून देईन असं शहाण्यासारखं वचन दिलं. मला किती धन्य झाल्यासारखं वाटलं होतं हो. तुला एक सांगू काय? तू असं कर, आधी तर पाणी पी तू. काही नको. सारखं पाणी पाजून पाजून मला काय मारायचे की काय तुम्हाला? तुम्ही बोला काय ते ऐकते मी. बरं. अगं, मी तुझ्या बाबांकडून बरं का 1,000 रुपये घेऊन बाहेर पडलो. पण ते 1,000 रुपये गणपतरावांना दिलेच नाही. ते माहीत आहे, पण केलं काय त्या पैशाचं ते सांगा. अड्ड्यावर जाऊन जुगार खेळलो आणि बऱ्यापैकी हरलो आणि ते हरल्याचं दुःख विसरायसाठी बारमध्ये जाऊन दारू पीत बसलो. धन्य आहे हो तुमची. अहो, बाबांना वचन दिलं होतं ना तुम्ही, काय? उद्यापासून दारू जुगार सोडेन. अगं, उद्यापासून सोडेन म्हणून वचन दिलं होतं. आजपासून सोडेन म्हणून कुठे वचन दिलं होतं? कमाल आहे बाबा या माणसाची. परमेश्वरा, सोडव रे बाबा मला या माणसापासून. बरं, आता मी पण तुम्हाला एक
गोष्ट सांगणार आहे. सांग सांग, पण आधी आधी पाणी पी. नको, मी सांगते ते ऐकल्यावर तुम्हालाच पाण्याची गरज लागेल. हो, घ्या, तुम्हीच प्या. बरं, ते भांडेकडे, ते भांडेकडे. तू ऐकायची नाही, हट्टी स्वभाव तुझा, बोलखा वेगळा. त्या शेजारच्या मालतीबाई बघ किती समजूतदार स्वभाव आहे त्यांचा. होय हो, सकाळी उठल्यापासून त्या मेलीचं नाव नुसतं तुमच्या दातात अडकत असतं, सुपारी अडकल्यासारखं. बरं बरं, म्हणू दे ती मालतीबाई. तू काय सांगणार होती ते आधी सांग. सांगते. आठवतं का तुम्हाला? काय? आपण लग्नात एकमेकांना हार घातले. हो. त्याच क्षणी तुमची आत्या बेशुद्ध पडली. अगं बरोबर, ती खूप थकली होती बरं का. माझ्या लग्नात माझ्या आत्याने खूप मेहनत केली, त्यामुळे ती थकली होती, म्हणून बेशुद्ध पडली. पण माझ्या बाबांनी लगेच तिच्या तोंडावर पाणी मारलं आणि ती शुद्धीवर आली. पण पार्वती, त्यानंतर आत्याचं आपल्या घरी येणं जाणं खूपच कमी झालं नाही का? नाही हो, आत्या थकली म्हणून बेशुद्ध नाही पडली. मग का बेशुद्ध पडली हे मला माहित आहे. काय कारण होतं? तू का बेशुद्ध पडली ती? सांगते सांगते, पाणी प्या आधी. हे आग लागो तुझ्या पाण्याला, आधी सांग काय ते. सांगते, ऐका. हा, हा. मी दिसायला अशी बेताची. हा, काय म्हणालीस तू? मी दिसायला अशी बेताची. हे बाकी बरोबर बोलली. तेवढं बरं तुम्हाला लगेच ऐकायला आलं. हो, हा, तर मी काय म्हणत होते. तू म्हणत होतीस की तू अशी दिसायला बेताची. होय हो, परत परत काय सांगायला नको. अहो, त्यामुळे लग्न ठरत नव्हतं माझं. साहजिकच आहे. सगळीकडून नकार यायचे. हो, हो. मग माझ्या आजीने एक युक्ती केली बरं का. तुला सांगतो, तुझी आजी म्हणजे खरोखर देव माणूस होती, देव माणूस. म्हणून तुझ्या माहेरी गेल्यावर मी सगळ्यात आधी तुझ्या आजीच्या पाया पडत असते. होय हो, त्याच देव माणूस आजीने सुचवलं बरं का. काय? तुमची आत्या मला जेव्हा बघायला आली तेव्हा पोहे चहा घेऊन मला नाही पाठवलं. मग अहो, माझ्या मावस बहिणीला पाठवलं. अहो, वत्सला हो तिचं नाव. काय सुंदर दिसायला, गोरी गोमटी, अगदी मीना कुमारी सारखी. हो, तुम्हाला म्हणे फार आवडायची मीना पुढे बोल. तर तुमची आत्या वत्सलेला सारखी न्याळून न्याळून बघत होती. तिच्याकडे बघितल्यावर एकदम खुश झाली. तिथल्या तिथे होकार दिला. आणि एवढंच नाही, लग्नाची तारीख सुद्धा ठरवली. हो, आम्हाला म्हणाली, भाचा माझ्या शब्दाबाहेर नाही. हो, माझी पसंती तीच त्याची पसंती. आणि 1 महिन्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी आमच्या घरच्यांनी बोहल्यावर वत्सलेऐवजी मला उभी केली. आणि तुम्ही माळ घातलीत ना, ती माझ्या गळ्यात बरं का. आणि ती माळ घालताना माझा चेहरा दिसल्याबरोबर तुमची आत्या बेशुद्ध पडली. मला सांग, वत्सला सध्या कुठे असते? धन्य आहे ग बाई, या वयात पण. कमाल आहे बाबा. परमेश्वरा, खरंच आता सोडव मला या माणसापासून. हे अभिनेते होते दिलीप प्रभावळकर आणि नीना कुलकर्णी. दोघे तरुण होते, पण त्या वयाचं छान बेरीज घेत होते, खास करून दिलीप प्रभावळकरांनी. असो, एकदा मला भेटले होते, ती म्हणतात तू तो एका जाड भिंगांचा चष्मा, शूटिंग करताना त्रास होत नाही का? होतो म्हणाली, पण काय करतात, ती इफेक्ट यायला पाहिजे ना. तर आजी जसं शहरा सव्वाशे आजी निघाली, तसं तुझी त्यांची पण एक आजी होती,
शेरा सेवासेर म्हणून आठवण झाली की आजी नेहमी बोलताना म्हणींचा वापर जास्त करायची. हो, माझी आजी कोणतंही वाक्य बोलताना म्हणीचा वापर करायची आणि खूप गंमत वाटायची त्यावेळेला. काही वेळेला त्या म्हणीचा अर्थच कळायचा नाही. मग आजीला मी त्याचा अर्थ विचारायची, पण त्याचं उत्तर देताना ती आणखीन एक म्हण वापरून उत्तर द्यायची. एकदा काय झालं, माझा मामा चष्मा शोधत होता. आजीने विचारलं, काय रे, काय शोधतोस? तो म्हणाला, अगं चष्मा शोधतोय, कुठे मिळत नाही. ती म्हणाली, अरे तो बघ डोक्यावर आहे तुझ्या. आणि पटकन काय म्हणाली, अरे गळ्यात गोळसोळी आणि गावात बोंब. मला काही अर्थच कळला नाही. मी आजीला म्हटलं, अगं म्हणजे काय गं? ती म्हणाली, काय नाही गं, टाकेत कळसा आणि गावाला वळसा. अजूनही म्हणी अशा ऐकल्या आणि कोणी म्हटल्या की ती आजीची आठवण येते. आणि पुष्कळ वेळा त्या आजीच्या म्हणी लक्षात राहील. माझ्या जागा नसायची काही लिहायला, इतकं पूर्ण भरलेलं असायचं ते पत्र. आणि त्या पत्राचं वाचून वाचून अक्षरशः पारायण व्हायचं त्या पत्राचं. आणि खाली लिहिलेलं असायचं मोन आलं. मी माझ्या आईला विचारलं, अगं याचा अर्थ काय गं, मोन आलं म्हणजे काय? आई म्हणाली, अगं काय नाही, मोठ्याला नमस्कार, लहानांना आशीर्वाद. काय एक ना धड भाराभर चिंध्या. अरे किती वेळा सांगायचं रे तुला, पण नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. अहो सर्व लोकांना असं वाटतं आई शिक्षिका आहे म्हणजे मुलगा अगदी खाण तशी माती असेल हो. अहो पण कशात काय आणि फाटक्यात काय हो. तुला अरे नेहमी सांगते, अरे काही आडत असेल तर विचार मला, पण तुझा आपला नन्नाचा पाडा. अहो बरं घरामध्ये मदत कोणाची नाही हो मला. आमच्या सासूबाईंना काही काम सांगावं तर त्या अडचणीचा पाडा एवढा वाजतात की भीक नको पुत्रावर अशी परिस्थिती होते. आणि आमचे धाकटे दीर येडा म्हणून पेढा खाणारे आणि आमच्या जाऊबाई खाली मुंडी पाताळ धुंडी. आता आजचीच गोष्ट तुम्हाला सांगते. माझ्या नंदेला मी म्हटलं, अगं जरा भाजी चिरून दे, तर तिने हाताला मेहंदी लावली. म्हणतात ना, आधीच उल्हास आणि त्याच्यात फाल्गुन मास. अहो ह्या सर्वांना सांभाळताना माझी मात्र मुलेवाट होते हो. आता कामवाली आपण सुसरबाई तुझी पाठ मऊ म्हणून तिला सांभाळावं लागतं. आणि यांना काही काम सांगावं तर आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस, अशी अवस्था. आता शेजारी आमचे सगळे आहेत ते तर काय हो, देखल्या देवा दंडवत आहे, कोणाचा काही उपयोग नाही. पण एक सांगते हा, तुम्ही मैत्रिणी मात्र मला सगळ्यात छान मिळाला ना. अहो तेवढाच पुढच्याला काडीचा आधार हो. काय रे अभ्यास झाला का तुझा? आणि हे काय भूक पण लागली तुला? कुठलं पुस्तक हवंय? अरे ते काय टेबलावर तर आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. अरे 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 केवढा धक्का दिलास मला. सगळे तांदूळ सांडले ना. आता काय करावे बाई, घाईत घाई आणि विंचूडसला ग बाई. आणि केवढा आवाज झाला. आणि हे काय, हे आले वाटतं बाहेर. अगं तुझा लेख झोपलाय बाय बसल्या बसल्या गाढव. तुझं जराही लक्ष नाही, पुढचं काम तुला नीट जमत नाही. ऐकलं ना तुम्ही? बघा आता, शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड. अहो पण बोलायचं कोणाला? म्हणतात ना, पदरी पडलं आणि पवित्र झालं, पदरी पडलं आणि पवित्र झालं, पदरी पडलं आणि पवित्र झालं. आपले सर्व कार्यक्रम अगदी आर्थिक विषय असो किंवा मनोरंजनात्मक असो ते 90 मिनिटाचे असतात. तर ही कालमर्यादा तुम्ही कशी काय ठरवलेली आहे? आणि कारण मध्ये काय झालं, आपण मुंबईत एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, तिथे एका प्रेक्षकाने विचारलं, मी बघितलं तुमच्या त्या पोस्टरवरती कार्यक्रम निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम 90 मिनिटं. तर असं 90 मिनिटं का बरं लिहिलेलं आहे ते आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांगावं. कसं आहे, हल्ली सगळे कार्यक्रम होतात ज्येष्ठ आणि संघामध्ये, महिला मंडळामध्ये होते, सगळ्यात ज्येष्ठच असतात. आणि ज्येष्ठ मंडळीची क्षमता असते बसायची, दीड तासाच्यावर बसत नाही. पण हे आताचं झालं. पूर्वी ज्यावेळी शेअर बाजाराची व्याख्यान पण दीड तासाची असत. त्याला पार्श्वभूमी अशी आहे, 2001 साली मी पहिलं व्याख्यान केलं शेअर बाजारावरती. म्हणजे आज 26 वर्षापूर्वी
जानेवारी 2 तारीखला पहिला व्याख्यान केलं शेअर बाजारावरती, आणि ते कोणासाठी होतं? इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग, आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई पोलिसांचे त्यांच्या 70 ऑफिसरसाठी केलं होतं. आणि आर्थिक गुन्हे विभागाचे त्यावेळी प्रमुख होते शहीद हेमंत करकरे. नंतर ते शहीद झाले. तर 2001 मध्ये हेमंत करकरे साहेब आले होते आमच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आणि म्हणाले की आमच्याकडे आता गुन्हे व्हायला सुरुवात केली आपल्या देशामध्ये शेअर बाजारामध्ये, त्या गुन्ह्याची उकल करायची तर आम्हाला कार्यपद्धती माहिती पाहिजे शेअर बाजाराची, त्याशिवाय आम्ही गुन्हे कसे उकल करणार, तर आमच्या लोकांना तुम्ही ट्रेनिंग द्या. आमचे चेअरमन म्हणाले ठाकूर तू बोल, ते लोक सगळे मराठी आहेत, तू पण मराठी आहे, तुला माहिती, तू त्यांना समजाव काय ते कार्यपद्धती. तर मी करकरे साहेबांना म्हटलं की मी तुम्हाला स्लाईड शोद्वारे सगळं सोपे शब्द समजावून देईन, फक्त एक सांगा की मी किती वेळ बोलू, किती वेळ मला तुम्ही देणार या कार्यक्रमासाठी. तर करकरे साहेब म्हणाले ठाकूर तुम्ही अमुक इतकी मिनिटं बोला, असं तुमच्यावर आमचं काहीही बंधन नाही, तुम्ही हवं त्या वेळेवर बोलू शकता. मी खुश झालो. म्हटलं आता विषय वेळेचं बंधन नाही, विषय एकदम सविस्तर छानपैकी तपशीलवार समजून सांगता येईल. पण पुढे ते म्हणाले की तुम्ही अमुक इतकी मिनिटं बोला, असं तुमच्यावर आमचं काही बंधन नाही आहे, फक्त आम्ही इथे जे 70 जण आलो आहोत ना, या ठिकाणी फक्त 90 मिनिटं बसणार आहोत, तुम्ही हवं त्या वेळेवर बोलू शकता. तेव्हा लक्षात आलं की अशा कार्यक्रमासाठी 90 मिनिटं आदर्श वेळ आहे आणि पोलीस लोक देखील छानपैकी विनोद करू शकतात. आपल्याकडे माहितीसाठी सांगतो, आताच मार्केटिंग करत नाही. 17 जुलैला ह्याच ठिकाणी कार्यक्रम आहे. बोरिवली पोलीस स्टेशनचे निवृत्त श्रीयुत अरुण नाईक म्हणून आहे, निवृत्त झाले, त्यांचा इथे कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे वरती पलीकडचा पोलीस, ते मुलाखती घेणार आहे. अतिशय छान होईल. त्यांचं आयुष्य असं आहे ना की कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करता करता ते LLB झाले, म्हणजे SCC असताना कॉन्स्टेबल झाले, नोकरी करता करता ते पदवीधर झाले आणि नंतर LLB झाले आणि निवृत्त होताना सिनियर केस झाले. त्यांची मुलाखत आहे. 17 जुलै वेळ आहे, तुम्हाला मी कळेल. तर म्हणून ठरवलं की 90 मिनिटं आदर्श वेळ आहे म्हणून. आणि तुम्हाला एक सांगतो की त्यांच्याबद्दल आठवण अशी शहीद करकरेंची, ते ही आठवण त्यांची मला आहे. पण त्यानंतर जेव्हा ते शहीद झाले ना, त्यावेळी ठाण्यामध्ये एक व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानाला शहीद करकरे साहेबांच्या वहिनी आल्या होत्या. मी काय त्यांना ओळखत नव्हतो, त्याने आल्यालाच नाही, मी करकरे सरांची वहिनी म्हणून त्यांना मानाने पुढे बसवलं वगैरे. मी सहज लोकांना म्हटलं, ही 200 मंडळी होती कार्यक्रमात त्या व्याख्यानाला, सहज म्हटलं आपल्याकडे शहीद करकरे सरांच्या वहिनी आल्या व्याख्यान ऐकायला. आणि तुम्हाला सांगतो, मला अभिमान वाटला, काहीही कुणाला न सांगता 200 लोक एका क्षणाला उभी राहिली आणि त्यांनी एक प्रकारे ती मानवंदना दिली. करकरे साहेबांना ती होती, कारण बहिणी आल्या होत्या म्हणून. मी काही सांगितलं नव्हतं त्यांच्या बहिणी आले त्यांच्यासाठी एकदा एका काही मी बोललो नाही, पण एवढं त्यांनी भान पाळलं की सगळी मंडळी एकाच वेळी उभी राहिली आणि एकाने कोणी टाळी वाजवली नाही. त्याच्यावर टाळ्या वाजवायचा अवसर नव्हता, ते शहीद झाले होते. ही ती प्रगल्भता आहे ना मराठी माणसाची, ती मला खूप आवडते. आणि मराठी माणूस खरंच प्रगल्भ आहे, रसिक आहे, त्यामुळे त्याला कधी सांगायला लागत नाही चांगल्या गोष्टीसाठी टाळ्या वाजव म्हणून. आता आमचा 100वा प्रयोग आहे गाण्याचा, इथेच आहे 23 मेला ईद तुर्ती. 100 पैकी एकाही कार्यक्रमात आम्ही गाण्याचा कधीच सांगितलं नाही लोकांना की एकदा टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा, गरज नाही. चांगलं तुम्ही सादर केलं ना की लोक टाळ्या वाजवतात. मला अजूनही वाटतं की अनेक लोक व्यासपीठावर म्हणतात कसा काय वाटला कार्यक्रम, लोक सांगणार काय फालतू होता, पण चांगलाच म्हणणार, मग मला नंतर सांगताय ठाकूर कोण बघतात, बरोबर नाही. त्यावेळी विचारण्याचे अर्थ सुद्धा आम्ही कधी विचारत नाही. मी 100व्या कार्यक्रमाला 23 मेला 5 वाजता याच ठिकाणी. बस तर तुम्ही देशभरामध्ये हजारो व्याख्यानं दिली. तर या व्याख्यानाच्या दरम्यान काही ना काही गमती अशा घडल्याच असतील, तर त्यातला एखादा प्रसंग असा थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. असे प्रसंग बरेच आहेत, सगळे लिहिलेले पण आहेत, काही डोक्यामध्ये आहेत. कोल्हापूरला एका व्याख्यान झालं होतं, त्यामध्ये 10 वर्ष झाली. सकाळ दैनिक प्रायोजक होतं आणि बँक ऑफ इंडिया, सकाळ दैनिक आयोजक होतं, बँक ऑफ इंडिया प्रायोजक होतं. आता सकाळ दैनिकाचा कार्यक्रम समय त्यांनी भरपूर प्रसिद्धी केली होती. राजश्री शाहू हॉल आहे दसरा चौकात, तिथे तो कार्यक्रम होता. 300 लोक बसतात तिथे. इतकी प्रेक्षक आले, कार्यक्रम व्हायच्या आधीच सगळ्या अर्धा तास हॉल भरून गेला होता. आणि मग आयोजकांनी सांगितलं जरा खुर्च्या पुढे पुढे घ्या, म्हणजे शेवटची रांग आणि भिंत याच्यामध्ये लोक उभे होते. तीही जागा भरली. मग लोक शेवटी पोडियम आणि पहिली रांग याच्यामध्ये लोक उभे राहिले. ट्रेनमध्ये सेकंड क्लासला गर्दी जशी गर्दी होती. आणि प्रायोजक बँक ऑफ इंडिया होते, त्यांचे जल्लोष म्हणजे घ्यायचे होते म्हणून हॉलच्या बाहेर, कारण कार्यक्रम प्रायोजक करायचं सुरू करता येत नाही. लोक सगळे भरलेले उभे राहिले. मी बाहेर गॅलरीत राहिलो, बघितलं बँक ऑफ इंडियाची गाडी आली. आता ते लोक एका मिनिटात वर येतील आणि कार्यक्रम सुरू करायचा. म्हणून मी हॉलमध्ये यायला बघितलं, तो अक्षरशः रेल्वेच्या सेकंड क्लास सारखे गर्दी, स्त्री पुरुष सगळे उभे होते. आता घुसून कसं जाणार, म्हणजे बाई होत्या, बऱ्याचशा स्त्रिया पण होत्या. त्या एका महिलेला म्हणतात ताई मला जरा आज जाऊ दे ना.
त्याने काही मला ओळखलं नाही माझ्या भाषेने. मी तुझा हात जाऊ दे ना, हो तेवढ्या फेकच काय माझ्या अंगावरती, हात मध्ये मुंगी शिरायला जागा नाही, हात तिकडे जात आहे. मला राग नाही आला, मी त्यांना हसून सांगितलं, ताई एक सांगू का, मी आत नाही गेलो ना तर कार्यक्रम सुरू नाही होणार. त्यांना काही कळलं नाही, त्यांनी जागा करून दिली आणि मग मी पुढे दिशेने गेलो बोलायला, तेव्हा त्या खजिन झाल्या की कोणाला आपण काय बोललो. मी म्हटलं काही मला राग नाही आला, तसं एक गमती असतात असं. काय कळलं कसं होतं, काय होतं, एक शिक्का बसत मला शेअर बाजाराचा शिक्का बसला, कारण 52 वर्ष शेअर बाजारावरती व्याख्यान दिल्यामुळे यासारख्या आता या कार्यक्रमाचे प्रयोग होतात, एक दुसऱ्यांना सांगतात. आता हाच कार्यक्रम कोकण मराठी साहित्य परिषदेने केला होता, कीर्ती पाटसकर आल्या होत्या त्यावेळी, त्यांनीच केला होता तो. आता लोक बोलवतात, पण सुरुवातीला असा छाप पडला होता ना शेअर बाजाराचा, माणूस सगळे खूप त्रास व्हायचा आहे कार्यक्रम व्हायला, कोणी बोलवत नसेल. तसा एक छाप पडला आहे रत्नाकर मतकरीच्यावरती, एक गुढकथा आणि गुढ कादंबरी लिहिणार आहे. पण त्यांनी एक छान अशी अडकीवरती कविता लिहिली होती, ती ताईंनी शोधून काढली, तर मला वाटतं त्यांच्याकडे ते ऐकली आहे. आपण इथे बरेचसे शिक्षक असतील, तर ट्रेनिंगमध्ये आम्हाला ती कविता शिकवली होती आणि त्यावेळेला कवी कोण हे माहिती नव्हतं. मग मी विचारलं कोण कवी आहे, तरी कळलं नाही. नंतर मग शोध घेतला त्याचा, तर ती रत्नाकर मतकरी यांची कविता आहे. ती अर्जुन ठाकूर यांनी आम्हाला खूप छान शिकवली होती. तर ती कविता, स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100 झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, घाटाशी लावलेला एक स्वर्गीय कल्पतरू, तरूला फांद्या 100, तरूला फांद्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्राची, तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्राची, फुलाला पाकळ्या 100, फुलाला पाकळ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, सुटलं वारं जोरात फुलवी फुरली पाण्यात, सुटलं वारं जोरात फुलवी फुरली पाण्यात, तरंग उठले 100, तरंग उठले 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, गंगेला आला पूर, अहोपुराचं पाणी चढलं, गंगेला आला पूर, अहोपुराचं पाणी चढलं, बुडाल्या पायऱ्या 100, बुडाल्या पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. आपल्याकडे शाळेत असताना कविता होत्या, वामन पंडित, मोरोपंत वगैरे, त्या म्हणून एक श्लोक पण आहे, सुश्लोक वामनाचा अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची तैसी आर्या मयूर पंतांची. तसं बहिणाबाईच्या कविता म्हणत होते, बहिणाबाईच्या कविता अष्टाक्षरी होत्या. तर त्या अष्टाक्षरी म्हणजे उदाहरण खोप्यामध्ये खोपा सुगरणीचे चांगला 8 8 8 8. तर त्या धर्तीवरती एक कविता चुकी त्यांनी केली, मला तर त्यांच्याकडून आपण हे छोटीशी आहे. पहाटेच्या रम्य वेळाचं सर्व दृश्याचं वर्णन या कवितेमध्ये केलं आहे. खेड्यातली पहाटे, रम्य वेळ पहाटेची तव बिंदू तृणांवर, नवरूप निसर्गाचे दाट झुके धरेवर, हलकेच किलबिला हळूवार थर थर, कल्पवृक्ष डोलताना दिसे देखावा सुंदर, रमणीय वनशृंगी धुक्याची चादर, जशी पांघरून शाल श्वेत वर्णाची
अंगुर जीवन जर तर असे सारे गेली जाणून मानवारंग जीवनाचे न्यारे जोडी खिल्लारी बैलांची कशी दिसते देखणी किती वर्णावे तया नाता ठेवते लेखणी किती वर्णावे तया नाता ठेवते लेखणी. आपण हे सगळं बोलत होतो त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा उल्लेख करायचा योग्यवडाने ते म्हणजे मच्छिंद्र कांबळी. कारण मालवणी भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली मच्छिंद्र कांबळींनी. त्यामुळे त्यांचं एक छान नाटक होतं पांडू इलोरे इलो. काही थोडा वाढून वेळ दिलाय त्याचा फायदा घेतो. तर त्याचाही प्रवेश आहे पांडू इलोरे इलो आणि मच्छिंद्र कांबळी बरोबर संजीवनी जाधव. तर छोटासा 8 मिनिटाचा आहे जास्त वेळ नाही तो प्रवेश नमस्कार. माझी ओळख करून देत आहे. मी तात्या भागवजी सावंत, रिटायर्ड जमादार, मुंबई महानगरपालिका पाणी खाते. मुंबईत रवायचं ठिकाण रंगारी बदक 4, डिलाईट रोड, लोअर परेल, मुंबई नंबर 13. मूळ गाव मुक्काम पोस्ट मालवण पेटेवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. मालवण ते मुंबई सेंट्रल एस.टी. बसचं तिकीट 438 रुपये 50 पैसे. एवढी ओळख पुढे झाली नाही असं. तर मुंबईत आम्ही चौघा जाणार होतो. मी, माझं पोरगं शिरी, आमची सूनबाय आणि आमचं कमिशनर. कमिशनर म्हणजे त्याच्यावर दिसतात. कमिशनर म्हणजे माझी बायको. त्या नरसम्राट नाटकात नाही त्याची ती सरकार होती ना, तो एकसारखं म्हणा सरकार सरकार, तसं त्याची सरकार तसं आमचं कमिशनर. पक्षात काय असं आहे एक वेळी सांगतात. तर कसं असतं मंडळी, माणूस रिटायर्ड झालो ना की त्याच्या घरात किती किंमत असतात तुमका सगळ्यांना माहिती आहे. हे पण असं आपले पण असतो की सगळ्यांचा तुमचा आमचा सारखा आहे. हो एक कप चाय मिळण्याची पंचायत हो. तो नरसम्राट कसं सारखं सांगा, कुणी घर देतं का घर, कुणी घर देतं का घर, तसा माका सारखा म्हणत राहायचा लागता. कुणी चाय देतात काय चाय, माका कोणी चाय देत काय गो, माका चाय होऊया गो, माका एक कप चाय मिळणार काय गो. चीप रवा एक सारखे 4 डोशीत बसतात. अहो सकाळपासून 8 चाय झाले. अख्खी लिप्टन कंपनी घशात घालूची हा की काय हा. कमिशनर तुमचा आवाज तिथे कमावलेलो नाही म्हशीसारखं. मगे माहेरात असताना म्हशी राखूचा काम मीच करत होते. असं काय तेव्हा असतात. हा आणि आता सासरी गेल्यावर वेळ लागते. हो आता काय बोलला नाही आणि तुम्ही काय ऐकायलाच नाही. आता ऑफिसमध्ये जात होते तर बरा होता. आता एकसारखे मित्रांका बोलवीत राहतं, चाय डोसीत राहतं, मित्रांका बोलवीत राहतं, चाय डोसीत राहतं, मित्रांका बोलवीत राहतात आणि चाय डोसीत राहतात. अगो एवढ्या मोठ्या कपासून नका एवढी चाय घेऊन दिलंस ती काय माझ्या पिंडावर शिकवण्यासाठी काय गो. अगो यमाच्या रेड्याच्या बहिणी जो कप तरी घेऊन जा. ऐकता काय बघा म्हणून द्यावं असो. तर मंडळी श्रावण महिनो इलो की लोक काय काय संकल्प करतात. मी पण संकल्प केला काय ज्ञानेश्वरीची पोथी वाचायची. कसा झाला ऑफिसातून रिटायर झाले ना त्या ऑफिसवाल्यांनी माका भेट म्हणून ज्ञानेश्वरीची पोथी दिली. तुमका काय सांगू 34 वर्ष नोकरी करून रिटायर झाले. 34 वर्ष माका वाटला काहीतरी मोठी भेट वस्तू देते, वॉशिंग मशीन देते, गेलो बाजार मिक्सर तरी देते. मेऱ्यांनी देऊन दिल्यानी काय ज्ञानेश्वरीची पोथी. आणि तुमका सांगतोय माझ्या निरोप समारंभासाठी सगळ्यांकडसून वर्गणी काढल्यानी तुमका काय सांगावं माय ह्यानी माझ्याकडसून सुद्धा वर्गणी घेतल्यानी. काय बोलण्यासारख्या मला तर आता हा संकल्प किती दिवस टिकला बघूया. हा 4 दिवस झाले. संकल्प किती दिवस टिकला बघूया. पण ऋतूसून असतो तरी चांगलं वास येतात. तुमका सांगताय असं वास येत जवळ ना की पोथी वचनात काय लक्ष लागत नाही. आता असा करतोय
कमिशनरा बोलून विचारतय कसलो वास येता तो. शांताबाई गो शांताबाई शेंद्या गो शेंद्या गो राणग्या शेंद्या. काय हो किती आवडतात? बघलास ना आडनाव घेऊन हाक मारले तेव्हा काय म्हणाला. काय हो किती आवडत होता? अगो माका एक सांग आता तू बस आधी बस 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 माका एक सांग ऋतूसून कसलो तरी चांगलो वास येता गो. आज भाजी कसली करत? सुरणाची. सुरणाची शिरा पडो तुझ्या तोंडावरती. तुला किती वेळा सांगलाय गो श्रावण महिन्यात सुरणाची भाजी करू नको म्हणून. किती करू नको? अगो कित्या म्हणजे काय सुरणाच्या पोळी चावताना मटणाच्या पोळी चावल्यासारख्या वाटताना उपास मोडता. चीप रवा काय वाजतात त्या वाचा. वाचतंय 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 तू पण ऐकावं बस म्हणजे काय होईल तेवढा पुण्य तुझ्या पदरात ऐकताय बोला काय वाचा वाचा वाचते वाचते वाचा. तो ना मध्ये मध्ये बोलत राहू नको. हा मी मध्ये मध्ये बोलते. काय मंजूळ आवाज ऐकलाच ना. माय मालवणीची लता मंगेशकर काय मेला लाजता बघा काय लाजता बघा. अगो लाजायचा होता त्या वयात कधी लाजलंच नाही गो. तेव्हा जर लाजलं असतंस आपल्या शिरिका 3-4 भावंडा नसती झाली. चीप रवा काय वाजतात त्या वाचा. वाचतंय वाचतंय नीट लक्ष ठेव. हा पार्थ म्हणे केशवा देवादिदेवा आता झडकरी रथ पेलावा उचलो मध्ये स्थिर करावा दोन्ही दना. कमिशनर याचो अर्थ तुमका समजावून सांगा. कशा याचो अर्थ माका ठाऊक नाही असं वाटलं काय तुमका? कमिशनर याचो अर्थ तुमका ठाऊक असा? बघे सांग बघू. सांगताय सांगताय. कृष्ण अर्जुनाक म्हणता. कृष्ण अर्जुनाक म्हणता ऐकतास ना. कृष्ण अर्जुनाक म्हणता हे अर्जुना झडले तुझे हात ते एवढं उचल दोन्ही हाताने दळून हाड. दळा म्हणजे दळून हाड. दळा म्हणजे दळून हाड. समजला? कमिशनर तुमची हुशारी बघून ज्ञानेश्वर माऊलीचो रेडो सुद्धा तुमच्या पायावर डोक्यात टेकतलो. मेला जुळता अर्थ सांगता काय म्हणजे ती जाताय काम पडली तुम्ही बसा चाय डोसट. या आयुष्यात पहिल्यांदाच माका घाबरला. सर आज काही 4 पानं वाचून होती असा वाटत नाही. मगाशी वामन पंडितांचा उल्लेख केला. सरदार घोरपडे सगळ्यांना माहिती आहे. तर सरदार घोरपडेंनी एका वामन पंडितांना वाड्यावर बोलवलं होतं आणि त्यांच्या कवितांचा कार्यक्रम ठेवला होता. सगळ्यांना खूप आवडला आणि शेवटी बिदागी तर घोरपडे सरदार आपल्या परिचितांबरोबर चर्चा करत होते की एवढे छान कविता वाचून टाकल्या काय बिदागी द्यायची म्हणून. आणि यांना जरा घाई होती वामन पंडितांना. त्यांच्या कानावर आलं त्यांची चर्चा झाली बिदागी काय द्यायची. त्यावर चटकन वामन पंडित म्हणाले सरदार घोरपडेंना भोजा सम कविता प्रिय कर्णा समदान शूर घोर बळे ऐसे असता माझ्या बिदागीचा का तुम्हास घोर बळे. हे वामन पंडित हल्ली अशा कविता असतात ते वेगवेगळ्या कविता असतात त्या आपण सोपानदेव चौधरी यांची त्यांनी सुद्धा या घोरड्यावर एक छोटीशी कविता केली आहे. तर सोपानदेव चौधरी आपल्याला माहिती बहिणाबाईंची चिरंजीव. तर त्यांनी इतिहासातली 7 घराणी आपल्याला माहिती आहे. गजनी घोरी गुलाब खिजरी तबलक सय्यद लोधी. तर त्याच्यामध्ये घोरी घराण्यावरती त्यांनी असं लिहिलं आहे. आजा घोर तसे तसेच मुलगा ती सूनही घोरटे. आजा घोर तसे तसेच मुलगा ती सूनही घोरटे. नातू आणि तशीच नात शैली घुरघुर घुंकारिते. नातू आणि तशीच नात शैली घुरघुर घुंकारिते. झोपेचे मम जाहले खवटसे त्या रात्रीला खोबरे. झोपेचे मम जाहले खवटसे त्या रात्रीला खोबरे. आले मात्र हसू मला गवस
गाणं सगळ्यांना आवडणार झाली का कोण नाही कुठे जाऊ त्या गाण्याची फरमाईश असते. बरं आमच्याकडे मुकुंद वैद्य म्हणून आहेत, त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्या एक पाहुणे आले होते. अहो म्हणून मी कांदिवलीला तुमचं ते गाणं ऐकलं होतं, म्हणाल का? म्हणतं ठीक आहे, त्या गाण्याने आपण समारोप करूया. त्याआधी पहाटेच्या धुक्यातून कुठेतरी दूरवर कोंबडा आरवत असतो, देवळामध्ये सुमधूर घंटानाद होत असतो, पक्ष्यांची किलबिल सुरू होते आणि घरातल्या उकळणाऱ्या चहाच्या सुवासानं आपण सकाळच्या प्रहराचं स्वागत करतो. आणि चहा पिता पिताच तेवढ्यात मराठी वर्तमानपत्र येतं आणि त्याची घडी उघडून आपल्या नजरेला पडतं ते शब्दकोळं आणि खरोखरच खऱ्या अर्थाने आपल्या दिवसाची सुरुवात होते ती मराठी भाषेतल्या शब्दालंकाराने. तर आता ह्या उमच पडेल तर ह्या चित्रपटातल्या एका ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची आपण सांगत आहोत. त्याच्याने एक 2 मिनिटाचं सांगतो. यशवंत देवांचं एका मी व्याख्यान ऐकलं होतं. त्यामध्ये यशवंत देव म्हणाले होते की कितीही मोठी मंडळी छोट्या छोट्या गोष्टीत आशय सांगतात. यशवंत देव म्हणाले होते की उत्तम कविता कधी बनते, उत्तम संगीत कधी बनतं, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये आणि शब्दांचं ओझं सुरांना जाणवू नये. हा समतोल जिथे साधला जातो तिथे उत्तम संगीत बनतं. लगेच त्यांनी उदाहरण सांगितलं. अरे देवा तुझी मुले अशी कारे मांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर हात. त्यावेळी अशी मोठी मांडत ती प्रत्येकाची दखल घ्यायची. तर काल त्यांनी एक 15 मिनिटं जास्त दिली म्हणून त्याचा मी फायदा घेतला. आमच्याकडे सर्व्हिस स्क्रिप्ट तयार असतं, दीड तासाचं 2.5 तासाचं. परवा एका ठिकाणी बसायला गेलो तेव्हा 2.25 तास करा. ठीक आहे, ते एका गाण्याने आपण उमच पडेल तर चित्रपट होतं, त्या गाण्याने आपण समारोप करूया. चंद्रमा
स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा. बरं घेऊया यातनात नांगते तुझीच प्रीत संपदा. कशास वेगळे म्हणा, कशास वेगळे म्हणा. जवळ ये विलासिनी, जवळ ये विलासिनी. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी. नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा. दीड तासाच्या हिशोबाने या कार्यक्रम 6:55 तास संपायला पाहिजे होता, पण ताईंनी 17-18 मिनिटं जास्त दिली. 7:05 झाली. एवढं सगळे बसला, कोणी उठून गेलं नाही असं सगळं केलं. पुढची 10-15 मिनिटं कोणी उठून जाऊ नये. कृपया बसावं, सगळ्यांनी बसा. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय ठाकूरचे मला फुलं आहेत आणि ठाकूर आहेत असं सर बोलले. पण तुम्हाला सांगू का सर, फुलांची पत्नी सुद्धा ठाकूर होती. त्याच्यामुळे फुलं नाही त्यांच्यात काहीतरी टॅलेंट दिसलं असणार, म्हणून ठाकूर हे वैशिष्ट्य आहे तुमचं. आजच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा थोडासा मांडायचा प्रयत्न केला तर सुरुवात कशी झाली सर, की फुलांचे प्रासंगिक विनोद. चिवी जोशींच्या चिमटरावांचा हात धरून दुसऱ्या हातात तुम्ही आमच्या चांदोबा दिलाय. गोविंदाग्रज, गडकरी, शन्ना, लखोबा लोखंडेंची आठवण, मिंदा, साने गुरुजी, बोरकर, कुसुमाग्रज, शांताबाई, पाडगावकर, बालकवी, सुरेश भट, भारा तांबे या सगळ्या काव्यरत्नांच्या ओळी ऐकून आमची भारावल्यासारखी मनोवस्था झाली होती हो. आणि त्या अवस्थेतच आम्ही असताना तुम्ही अलगद मोत्याच्या माळा गुंतू लागला. मोत्याची माळ गळ्यात घालतच होतो तर तितक्यात तृप्तीताई परडी बर निरनिराळी फुलं घेऊन आल्या आणि सुगंध उधळू लागल्या. आम्ही भानावर यावं म्हणून मग त्याच खंडावर पाणी घेऊन आल्या. दादांचा उत्स्फूर्तपणा, बाळ कोल्हेकरांचा विनय अगदी अवाक करून गेला आम्हाला. जे वेळ मधला लागले ऐकताच आम्ही सर्वांनी हळूच आपले मोबाईल पर्समध्ये टाकले. तितक्यात आलेल्या आजी आजोबांनी कसं अगदी मन बुडायला सोडलं आम्हाला. आणि काय सांगू तुमका, मालवणी नटसम्राट साक्षात उभो केल्यानी. आणि अशा प्रकारे आनंदाच्या डोहात झुंबत असतानाच अवची असा नवीन चंद्रमा आला आणि सांगण्याची बरसात झाली. आणि आनंदाच्या डोहात आम्ही खूप खूप धन्यवाद सर. माणिक सर, तुमचेही आभार, कारण तुम्ही या आनंदाचे क्षण तिथे कॅमेरामध्ये कैद केले. तुम्ही ते आम्हाला पाठवणारच आहात. आणि आपल्या सर्व रसिकांचे आभार, कारण या आनंदात तुम्ही सहभागी झाला म्हणून विशेष आभार. आमच्या पसायदान साहित्य मंचचे पुढचे कार्यक्रम 12 जूनला आपले सभासद, ज्येष्ठ सभासद मनोहर पठारकर यांचा कार्यक्रम आहे. आणि 10 जुलैला चंद्रशेखर टिळक यांचा, पुन्हा चंद्रशेखर टिळक म्हणजे तुम्ही येणारच आहात, चंद्रशेखर टिळक यांचा कार्यक्रम आहे. तर या 2